नमस्कार. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित केलेला आपल्या हृदयाचं ऐका ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. मी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ह्या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ आणि फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि त्याचबरोबर योगविद्येत पारंगत असलेले डॉक्टर मनोज नाईक यांचं मी स्वागत करतो. आपले घरचेच मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मनोज चोपडा यांना मी विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं स्वागत करावं. डॉक्टर जगदीश हिरेमठ, डॉक्टर मनोज नाईक, डॉक्टर चोपडा यांनी 1995 साली नाशिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली कार्डिओलॉजीची. DM कार्डिओलॉजी ही त्या विषयातली सर्वोच्च पदवी घेतल्यावर 95 साली प्रॅक्टिस सुरू केली आणि 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2010मध्ये मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट सुरू झालं. अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असं हे नाशिकमधलंच नाही तर उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल. साधारण त्याच वर्षी त्यांनी हृदयरोग आणि आपण नावाचं एक पुस्तकही लिहिलं. त्याचं आपण प्रकाशनही करणार आहोत 5व्या आवृत्तीचं. आणि दरवर्षी आरोग्य शिक्षण हा हेतू ठेवून अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेणं सुरू केलं. हे या कार्यक्रमाचं 5वं वर्ष आहे आणि उपस्थिती बघता आपल्या लक्षात येईल की हा कार्यक्रम किती लोकप्रिय आहे. दरवर्षी ख्यातनाम आणि त्या क्षेत्रातले दिग्गज असे कार्डिओलॉजिस्ट या कार्यक्रमाला हजेरी लावतात. आजही आपलं भाग्य आहे की डॉक्टर जगदीश हिरेमठांसारखा त्यांच्यात त्या सर्वोच्च दर्जाचा कार्डिओलॉजिस्ट आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं पण देणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूयात. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. हार्ट इन्स्टिट्यूट हा अतिशय मोठा पसारा असतो. म्हणजे उच्च शिक्षित आणि चांगलं स्किल असलेला डॉक्टर तर लागतोच, पण त्याबरोबर उपकरणंसुद्धा लागतात. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये नाशिकमधलं पहिलं 4D इको मशीन आलं. नंतर पहिला रोटाब्लेटर आला. रोटाब्लेटर म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आत जाऊन तो कॅल्शियमचा जो ब्लॉक आहे तो ब्रेक करणारा. त्यानंतर इंट्राव्हॅस्क्युलर सोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी बाहेरून केली जाते पण रक्तवाहिनीच्या आतून सोनोग्राफी करणारा. अशा प्रकारची अतिशय महागडी पण अत्याधुनिक आणि पेशंटच्या उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाची अशी उपकरणं मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. आणि हे आणण्याचं श्रेय आणि ते पेशंटच्या भल्यासाठी चांगल्या प्रकारे वापरण्याचं श्रेय डॉक्टर मनोज चोपडा यांच्याकडे जातं. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची हृदयरोग आणि आपण याची अल्पावधीत 4 आवृत्त्या संपल्या आहेत आणि 5वी आवृत्ती आली आहे. त्याचं प्रकाशन आपण डॉक्टर हिरेमठ यांच्या हस्ते करूयात.
डॉक्टर मनोज चोपडा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोगाचं जो काही इन्सिडन्स आज भारतामध्ये वाढतो आहे, त्यानिमित्त हृदयरोगाबद्दल समाजामध्ये अवेअरनेस तयार करण्याकरता ह्या कार्यक्रमाचं आपण मागच्या 5 वर्षांपासून आयोजन करतो आहोत. एक छोटीशी गोष्ट मी इथे तुम्हाला सांगतो की एक छोटा मुलगा शाळेतनं घरी जातो आणि त्याला काहीतरी एक वेगळं शिकल्याचा आनंद होतो. तो एक सुरी व सफरचंद घेऊन वडिलांना दाखवतो की ह्यात काहीतरी लपलेलं आहे, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. वडील म्हणता, काही नाही रे, मला माहिती आहे सफरचंदाच्या आत काय आहे. नाही तसं नाही आहे म्हणे, थांबा मी तुम्हाला दाखवतो. आपण नेहमी बघतो की आपण देठापासून खालपर्यंत उभा छेद सफरचंदाला देतो, पण त्या मुलाने ते सफरचंद आडवं कापलं आणि सफरचंद जेव्हा आपण आडवं कापतो त्याच्यामध्ये एक मध्यभागी एक तारा दिसतो आणि तो तारा त्याने त्याच्या वडिलांना दाखवला. आणि आपण सर्वजण ॲन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे किंवा सफरचंदाला आरोग्याचं एक प्रतीक आपण मानतो. आणि आज आपण आरोग्याकडे फार कॅज्युअली बघतो. जे आरोग्याकडे आपलं समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो एक नेहमीच खालच्या पातळीवरती आपण म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या दर्जाला देतो, बाकीच्या गोष्टीच आपण प्राधान्य देत असतो. तर ह्या आरोग्याकडे आपण नेमकं कसं बघायला पाहिजे? वैद्यकशास्त्रामध्ये जर बघितलं तर 2 आकृतिबंध याच्यामध्ये आहेत. पहिला आकृतिबंध म्हणजे रुग्णापेक्षा आजाराला जास्त महत्त्व देणे, शरीराच्या मनापेक्षा अवयवाला जास्त महत्त्व देणे. डॉक्टर व रुग्णामध्ये तंत्राधिष्ठित कृत्रिम नातेसंबंध आज तयार झालेले आहेत आणि त्यामुळे रुग्णाचं शरीर, त्याचं मन व वातावरण ह्याकडे जितकं लक्ष देणं गरजेचं आहे तितकं लक्ष दिलं जात नाही. आणि दुसरा आकृतिबंध म्हणजे सायकोसोशल ॲस्पेक्ट. आज शरीर, तन, मन व वातावरण ह्या गोष्टींचा रुग्णावरती व रुग्णाच्या आजारावरती फार मोठा परिणाम होत असतो. जेव्हा काही आजार आपल्यापुढे येतो तो आजार त्या अवयवाचा नसून त्या व्यक्तीचा असतो आणि तो फक्त त्या अवयवाद्वारे दुगोचर होत असतो. त्यामुळेच निदान व उपचार ही समग्र प्रक्रिया ठरण्यासाठी शरीर, मन व अध्यात्म ह्या 3 गोष्टीचा संगम घालणं फार महत्त्वाचं ठरतं. आणि त्यामध्येच रुग्ण व डॉक्टर यांचे नातेसंबंध पण फार महत्त्वाचे ठरतात. आज आपण जर बघितलं तर आपल्या जीवनशैलीत जे शारीरिक, आध्यात्मिक व मानसिक जे बदल झालेले आहेत त्यामुळे हे आज मोठ्या प्रमाणात हृदयरोग, पक्षवाताचा झटका, डायबिटीज, उच्च रक्तदाब आपण बघतो आहोत. आणि आज वैद्यकशास्त्राचं सर्वसमावेशक दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे. आजाराबरोबरच शरीर, मन व वातावरण याचा जर योग्य वापर आपण रुग्णाच्या उपचार पद्धतीत केला तर रुग्ण बरा होण्यास जास्त मदत होते. आणि डॉक्टर म्हणून एक संवेदनशीलता फार महत्त्वाची ठरते. आज आपण सर्वजण बोलतो आहोत की समाजामध्ये संवेदनशीलता कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि डॉक्टर व रुग्ण नातेसंबंधांमध्ये पण ही संवेदनशीलता जेव्हा कधी कमी पडते त्यावेळेस बऱ्याच वेळा डॉक्टर व रुग्ण यांचा संवाद फार महत्त्वाचा ठरतो. शास्त्रीय निदान हे रुग्णाचं बरोबर असेल, पण त्याचबरोबर रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याबरोबर जर एक व्यवस्थित संवाद जर आपण साधू शकलो तर रुग्णाचा विश्वास आणि आजार मदत होण्यास फारच चांगली मदत होते. आपण बघितलं की आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या कटकटींमध्ये किंवा आज आपण ट्रॅफिकमधनं जाताना किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपली हृदयाची गती, रक्तदाब हा नेहमीच वाढत असतो. आणि त्याचबरोबरीने ॲड्रिनॅलिन, नॉरॲड्रिनॅलिन किंवा फ्री फॅटी ॲसिड्स याचं प्रसरण पण फार प्रमाणात वाढतं. त्याच्यामुळे नसांचं आकुंचन प्रसरण पावण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यामुळेच आपल्याला नसांच्या अस्तरांना इजा, नसाच्या अस्तरांमध्ये गुठळ्या तयार होणे ह्यासारखे आजार वाढीस लागतात. आणि रुग्ण व कुटुंब ह्या सर्व अस्तित्ववादी संघर्षातनं बाहेर येण्याचा मार्ग फक्त इंटेन्सिव्ह केअरमधनंच जात नाही, तर त्यामध्ये खऱ्या मानसिक, सामाजिक इंटेन्सिव्ह केअरची पण आवश्यकता असते. म्हणून डॉक्टर व रुग्ण याच्यामध्ये डॉक्टरने रुग्णाला त्याचा आजार सुलभ करून सांगणे, त्याच्या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती देऊन त्याचा विश्वास तयार करणे
आणि आजाराबद्दल पूर्ण माहिती जेव्हा रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जाते त्यावेळेस बऱ्याच वेळा रुग्ण चांगलं होण्याची जबाबदारी डॉक्टर रुग्ण व कुटुंबावरती टाकू शकतो आणि त्याच्यातनं विश्वास निर्माण जर झाला तर आजार व्यवस्थित होण्याकरता मदत होऊ शकते. कोणताही मोठा आजार किंवा हार्ट अटॅक जेव्हा येतो त्यावेळेस रुग्णाच्या मानसिक प्रक्रियेवर त्याची पुढची शारीरिक प्रक्रिया अवलंबून असते आणि नेमकं मोठ्या आजाराची लक्षणं जी असतात रुग्ण ती टाळण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की मृत्यूसमोर दिसत असला की त्यावेळेस रुग्ण त्याचे नातेवाईक यांच्या विचार प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होतात आणि रुग्ण आपला आजार नेमका न सांगता वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच कुठेतरी घालमेल तयार होते आणि ह्या निगेटिव्हिटीमुळे बऱ्याच वेळा रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा पोहोचतो आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. म्हणूनच ह्या आजारांमध्ये उपचार वेळेत मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता आजच्या या संवादातनं हृदयविकाराच्या झटक्यामध्ये लक्षणं कोणती, त्याचा उपचार लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने हा हृदय संवाद आपण इथं आयोजित केलेला आहे. इथं जाता जाता मला एक शेवटची गोष्ट अशी सांगावीशी वाटते. युवराज सिंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याला जेव्हा कळालं की कॅन्सर झाला आहे तो आणि त्याचं कुटुंबीय पूर्णपणे हादरलं होतं, पण त्याचं क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम आणि त्याच्यामुळे त्याने मिळवलेला कॅन्सरवरती विजय, तर त्याने त्याच्यात लिहिलं होतं की इफ यू लव समथिंग मोर दॅन लाईफ यू विल विन द एनी डिसीज. अत्याधुनिक उपचाराबरोबर त्याला मिळाली जोड डॉक्टरांच्या शब्दांची, आईच्या प्रेमाची व त्याच्या मित्रपरिवाराची. आणि सर्वात शेवटी तो म्हणतो मोठमोठ्या गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी गरज असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याची. आणि आज नेहमीप्रमाणे 5व्या वर्षात आपण हा जो हृदय परिसंवाद इथं आयोजित केलेला आहे त्याच्याकरता मॅग्नम परिवार म्हणजेच डॉक्टर रश्मी चोपडा, मेदने, वैद्य, विशाखा, मनीषा व सर्व स्टाफ ह्या मेंबर्सनी हा जो कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जे श्रम घेतलेले आहेत ते शब्दात माझ्यामते तुमच्यातर्फे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 2 मित्र डॉक्टर जगदीश हिरेमठ आणि डॉक्टर मनोज नाईक हे पुण्यावरनं ह्या कार्यक्रमाकरता खास आलेत. ह्या सर्वांचे मॅग्नम परिवार, डॉक्टर हिरेमठ, डॉक्टर मनोज नाईक यांचं स्वागत व आभार आपण सर्व टाळ्या वाजवून करूया असं मी इथं करतो. आणि याच्या पुढील हृदय परिसंवादाला डॉक्टर सुनील संकलेच यांना सुरुवात करायला सांगतो. धन्यवाद. कार्यक्रमाचं स्वरूप साधारण असं असणार आहे की मी प्रश्न विचारणार आहेत आणि हे 3 तज्ज्ञ इथे बसलेले आहेत ते उत्तरं देतील. सुरुवातीला आपण सगळे डॉक्टर हिरेमठांना ओळखतात, पण मी थोडक्यात त्यांचा परिचय पण करून देतो. ते रुबी हॉल क्लिनिक पुण्यातलं त्याचे डायरेक्टर आहेत, कॅथलॅबचे इन्चार्ज आहेत. महाराष्ट्रातली पहिली अँजिओप्लास्टी त्यांनी 1989 साली म्हणजे 25 वर्षांपूर्वी केली. म्हणजे जगातली पहिली अँजिओप्लास्टी झाली 1977 साली. भारतातली पहिली चेन्नईला झाली 1986 साली आणि 89 साली हिरेमठ सरांनी पुण्याला पहिली अँजिओप्लास्टी केली. कॉलेजच्या जीवनापासूनच ते आम्हाला बरेच सिनियर आहेत. ते आमचे आयडॉल होते. अमिताभ बच्चनसारखी उंची, अमिताभ बच्चनसारखा आवाज आणि तशीच पर्सनॅलिटी लाभलेले हिरेमठ सर म्हणजे आमच्या अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आयडॉल होते. कार्यक्रमाचं संचलन, अँकरिंग ते अतिशय चांगलं करतात. आमच्या कॉलेजच्या ऑर्केस्ट्राचं अँकरिंग ते नेहमी करत असत. अमिताभ बच्चनबरोबर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. नसरुद्दीन शहा आणि नाना पाटेकरबरोबर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांच्या क्षमतेचा अंदाज येईल. ते बास्केटबॉलचे नॅशनल प्लेयर आहेत, महाराष्ट्राच्या टीमकडनं खेळलेले आहेत. क्रिकेटचे ते फार मोठे फॅन आहेत. 4 वर्ल्ड कप फायनल त्यांनी तिथे जाऊन लाईव्ह बघितलेले आहेत. बाकी त्यांच्याबद्दलची माहिती जसा असा कार्यक्रम पुढे जाईल तशी मी देईनच. डॉक्टर मनोज नाईक हे फिजिशियन आहेत आणि गेली 24 वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करतात. कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल इथं ते अटॅच्ड आहेत. आपल्यापैकी अनेकांना योगाचार्य BKS अय्यंगार माहिती असतील. योगविद्येचे पितामह असं ज्यांना संबोधलं जातं आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगाचार्य, त्यांचे डॉक्टर नाईक हे फिजिशियन होते बरीच वर्ष. त्यांच्याबरोबर 1995 पासून ते
योग साधना करतात आणि 2005पासून म्हणजे गेली 9 वर्ष ते अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये योग शिक्षण देण्याचं काम देखील करतात. तर त्यामुळे आधुनिक विज्ञान पद्धतीचं शास्त्रीय अभ्यास केलेले म्हणजे MD मेडिसिन आणि त्याचबरोबर योगविद्येत पारंगत असलेले डॉक्टर नाईक हेही आपल्याला आज मोलाचे सल्ले देणार आहेत. मला वाटतं कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम डॉक्टर चोपडांना मी विचारतो की एक्झॅक्ट आजचा कार्यक्रम आहे हार्ट अटॅक, समज व गैरसमज. तर हार्ट अटॅक म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक म्हटलं की हात छातीवर जातो, काही लोकांना धडधडायला लागतं. तर हार्ट अटॅक म्हणजे एक्झॅक्ट काय, म्हणजे हृदयाचे अनेक प्रकारचे आजार असतात, पण हार्ट अटॅक म्हणजे काय, थोडक्यात 4-6 वाक्यात प्लीज सांगा. हृदय म्हणजे हा एक स्नायूचा पंप आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हा हृदय आपल्या शरीराला रक्तपुरवठा करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे हृदयाला रक्तपुरवठासुद्धा गरजेचा असतो आणि तो रक्तपुरवठा होतो करोनरी आर्टरीजमधनं. इथं आपण जी काही स्लाईड बघतो आहोत त्याच्यामध्ये हृदय आणि त्याच्याभोवती 3 करोनरी आर्टरीज दिसत आहेत. पुढच्या बाजूने खाली टोकापर्यंत जाणारी ही जी आर्टरी आहे ती लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, त्याला आम्ही लॅड असं पण म्हणतो. लेफ्ट सर्कम्प्लेक्स ही मधल्या भागातनं आणि खालच्या भागाला रक्तपुरवठा करणारी नस, आणि तिसरी नस म्हणजे राईट करोनरी आर्टरी किंवा उजव्या बाजूची रक्तवाहिनी, ती उजव्या बाजूच्या हृदयाला आणि खालच्या बाजूच्या डाव्या बाजूच्या खालची बाजूला रक्तपुरवठा करते. आपण इथे बघतो आहोत की ही जी नॉर्मल करोनरी आर्टरी आहे तिच्या अस्तरांमध्ये 3 पार्ट असतात. इंटिमा हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जेव्हा काही नसांच्या अस्तरांना इजा होते तर कोलेस्टेरॉल, फायब्रोब्लास्ट आणि प्लेटलेट्स ह्या नसांच्या अस्तरांमध्ये जमा होतात आणि त्याच्यामध्ये जे काही मुरमासारखी गुठळी तयार होते त्याला आपण प्लेक असं म्हणतो. आणि हा प्लेक अचानक काहीतरी अघटित जेव्हा शरीरामध्ये घडतं, काही इमोशनल, फायनान्शियल लॉसेस किंवा कोणत्याही पद्धतीचा आघात जर झाला तर हा प्लेक तुटतो आणि त्याचा रक्ताबरोबर जेव्हा संयोग होतो त्याच्यातनं रक्ताची गुठळी तयार होते आणि ही रक्ताची गुठळी होऊन ती नस पूर्णपणे बंद होते आणि याच्या पुढचा जो रक्तपुरवठा हृदयाला होतो हा बंद झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते. यालाच आपण हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फाक्ट, मायो म्हणजे मसल, कार्डियक म्हणजे हृदयाच्या स्नायूंची इजा, किंवा इश्चिमिक हार्ट डिसीज, करोनरी आर्टरी डिसीज अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. परवाच आमच्या एका मित्राला थोडं छातीत दुखलं आणि थोडंसं छातीत दुखल्यावर हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर म्हणले की हृदयविकाराचा झटका आला आहे. आणि मागच्या आठवड्यात एखाद्या चॅनलवर काहीतरी सांगितलं की छातीत धडधडणं हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. हे ऐकल्यापासून मलासुद्धा अधूनमधून छातीत दुखतं आणि धडधडतं तर नेहमीच. तर हिरेमठ सर, आम्हाला प्लीज सांगा की हृदयविकाराचा झटका आणि छातीत धडधडणं किंवा दुखणं यांचा नक्की काय संबंध आहे? छातीत हे बऱ्याच कारणामुळे दुखू शकतं. आपण बघितलं तर इथून स्किन, बोन, कार्टिलेज असं करत जात आपण 10वा जो लेअर आहे आतमध्ये तो हार्टचा लेअर असतो. त्यामुळे इथून वरून कुठूनही छातीवरती दुखलं तरीसुद्धा मस्क्युलर पेनसुद्धा इथंच होतं आणि हार्टचं दुखणं पण तिथंच होतं. तरीसुद्धा जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा होऊन अंजायना हा त्रास होतो, म्हणजे हृदयाच्या मसलला रक्तप्रवाह कमी पडला, त्यावेळेला छातीवर दबाव पडल्यासारखं फिलिंग जास्त असतं. हे प्रत्यक्ष दुखण्यापेक्षा असं बऱ्याच वेळेला पेशंट वर्णन करतात की दबाव जर पडल्यासारखं झालं, आणि ते शक्यतो तुम्ही या सेंटरमध्ये असतं, डाव्या बाजूला जातं, जबड्यामध्ये वर जातं किंवा थोडंसं पाठीमध्ये कधीतरी दुखू शकतं. पण शक्यतो हे जे दुखणं आहे ते श्वासपटलाच्या खाली होत नाही. तुम्ही डायग्राममध्ये बघताय की हृदयाचा मुख्य भाग वरती थोडं जबड्याकडे जाणारं, उजवीकडे किंवा डावीकडे जाणारं अशा प्रकारचं हे दुखणं असतं. आणि शक्यतो हे जे दुखणं आहे काहीतरी एक्झर्शन केल्यानंतर येईल, की जिना चढून गेलं असं काहीतरी झालं आणि मी बसलो आणि पूर्ण नॉर्मल झालं, हे फार टिपिकल अंजायनाचं लक्षण आहे, हार्टचा रक्तपुरवठा कमी पडल्याचं लक्षण आहे. पण प्रॉब्लेम असा असतो की आता हे सांगितल्यानंतर इथून जाताना एक 5-6 जणांना तरी होणारच आहे इथून जाताना. त्यामुळे तो भाग जर सोडला तर 40 नंतर शक्यतो कोणालाही कुठली तरी क्रिया केल्यानंतर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर मग ते ॲसिडिटी आहे,
काल जागरण झालं, मी वडापाव खाल्ला असं म्हणून घरी न बसता डॉक्टरांकडे जाऊन ते चेक करून घेणं जरुरीचं असतं. ॲसिडिटी हे एक फार कॉमन लक्षण सांगितलं जातं की बरेचदा ॲसिडिटी आहे म्हणून गोळ्या घेतल्या आणि तो हार्ट अटॅक निघाला. तर प्रत्येक वेळेला म्हणजे ते कसं ओळखायचं? ॲसिडिटीचं जे दुखणं असतं ते अर्थात यासारखं दिसू शकतं की जळजळ होणं, छातीच्या मागच्या बाजूला उलटी झाल्यासारखं होणं किंवा बऱ्याच वेळेला डाव्या हातामध्ये दुखणं, हे सुद्धा अन्ननलिकेमुळे किंवा इसोफेगसमुळे असं दुखू शकतं. पण जर असं काही होत असेल, आणि शक्यतो या दोनमध्ये फरक असा आहे की ॲसिडिटी बसल्या जागी होते आणि अंजायनाचं लक्षण हे काहीतरी क्रिया केल्यानंतर किंवा एक्झर्शन झाल्यानंतर होते, हा फरक आहे दोघांमध्ये. पण जर अशी शंका असेल की हे मला ॲसिडिटीचं आहे का काय आहे, तर स्वतः त्याचं निदान कृपा करून करू नका. कारण डॉक्टरसुद्धा मिस्टेक करू शकतात, स्वतः तर नक्की मिस्टेक करू शकतो आपण. त्यामुळे असं काही असेल तर ते चेकअप करून घेणं जास्त जरुरीचं असतं. इतर काही लक्षणं आहेत का? चक्कर येणं किंवा असं काही होऊ शकतं का? हार्ट रिलेटेड आपण हा बघतोय, मुख्य म्हणजे हृदय विकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक ह्याची लक्षणं आपण बघतो. मग ते खूप तीव्र असेल, रक्तवाहिनी पूर्णपणे बंद पडली, तर मग याच भागांमध्ये जास्त जोरात दुखतं. म्हणजे माझ्या एका पेशंटने असं वर्णन केलं की हत्तीनी पाय दिल्यासारखं वाटलं. तर म्हणजे ह्याला कसं माहिती हत्तीनी पाय दिल्यावर कसं दुखतं ते, पण असं इतक्या जोरात ते दुखू शकतं किंवा तीव्र वेदना असू शकते, ह्या भागामध्ये ती पसरू शकते. त्यावेळेला मात्र घाम येतो आणि त्यावेळेला उलटी होते. हे सगळे अगदी पूर्ण रक्तवाहिनी बंद पडून हार्ट अटॅक आल्याची लक्षणं आहेत. आणि आधी आपण जे वर्णन केलं की एक्झर्शन नंतर झालं आणि कमी झालं, हे एक टप्पा मागची म्हणजे आधीची अंजायनाची लक्षणं लक्षणं आहे. आहे. तेव्हाच जर डिटेक्ट झाला तर कधी पण चांगलं. लवकर निदान हे उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतंच. वर्तमानपत्रात आपण वाचतो की गोल्डन अवर नावाची गोष्ट आहे, म्हणजे त्रास झाल्यापासून 1 तासाच्या आत डॉक्टरकडे पोचणे. डॉक्टर चोपडांना मी विचारतो की गोल्डन अवरबद्दल थोडंसं सांगा. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सर्वात जास्त मृत्यू जे होतात ते पहिल्या 1 तासात 40% आणि 70% मृत्यू पहिल्या 3 तासात होतात. आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण हे आहे व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया किंवा ॲरिथमियाज, म्हणजे हृदयाची अनिर्बंध गती वाढणे व त्याच्यामुळे हृदय बंद पडणे. आणि अशा वेळेस तुम्ही जर रुग्णालयामध्ये असाल किंवा ICCUची ॲम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्ही ICCU ॲम्ब्युलन्समध्ये असाल, तर एक फक्त शॉक देऊन तुमचं हृदय चालू करता येऊ शकतं आणि रुग्ण वाचण्याचं प्रमाण 99% जास्त असतं. त्यामुळे हृदयविकाराची झटक्याची लक्षणं आढळल्यानंतर त्वरित आपला फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट यांना कॉन्टॅक्ट करणे, ॲम्ब्युलन्स तुमच्या कोणत्या तरी एक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचा नंबर तुमच्या स्वतःकडे असणं फार महत्त्वाचं ठरतं. आता हृदयविकाराचा झटका आल्यावरती मी जसं बोललो की हृदयाच्या स्नायूंना इजा होते, तर ह्या हृदयाच्या स्नायूंना इजा झाल्यानंतर पहिल्या 3 ते 6 तासात जर उपचार मिळाले तर ही स्नायूंची पुनर्निर्मिती होण्याकरता मदत होते. तर ही करण्याकरता 3 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला झालेला त्रास आणि त्या त्रासापासून डॉक्टरपर्यंत किंवा हॉस्पिटलपर्यंत लागणारा वेळ. याच्यामध्ये आज पण भारतामध्ये पहिल्या 6 तासात रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचं प्रमाण फक्त 10% आहे. सर्व रुग्ण 6 तासानंतर पोहोचतात. रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट मिळण्यामध्ये लागणारा वेळ, डोर टू निडल टाईम असं आम्ही म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही रुग्णालयात गेल्यानंतर रक्तपातळ करायचं इंजेक्शन हृदयविकाराच्या झटक्यामध्ये दिलं जातं, ते पहिल्या 30 मिनिटात दिलं गेलं पाहिजे. आणि ते जर पहिल्या 3 तासात दिलं गेलं, आज जे टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर म्हणून TPA नावाचं नवीन इंजेक्शन आहे, तर रक्तगुठळी विरघळण्याचं प्रमाण ऑलमोस्ट 70 ते 80% आहे. आणि आज तरुण पिढीमध्ये हृदयविकाराचा झटका हा मुख्यतः रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे येतो. आणि बऱ्याच वेळा आम्ही अँजिओग्राफी केल्यानंतर लक्षात येतं की पहिल्या 3 तासात जर इंजेक्शन दिलं असेल तर रक्तवाहिनी पूर्णपणे पूर्ववत झालेली असते आणि कोणत्याही अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज पडत नाही. आणि आज असं सांगितलं जातं की हृदयविकाराच्या झटक्याच्या ट्रीटमेंटमध्ये इमिजिएट अँजिओग्राफी करणे, ECG केला आहे, ECGमध्ये ST इलेव्हेशन्स आहेत, अँजिओग्राफी करून ज्या नसेमुळे अटॅक आलेला आहे, LED असेल, अँटीवॉल इन्फाक्ट म्हणजे पुढच्या बाजूचा जर हृदयविकाराचा झटका आलेला असेल तर LED जर ब्लॉक असेल तर त्याची अँजिओप्लास्टी त्वरित करणे, याला प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतो. पण आपल्याकडचं आर्थिक, सामाजिक आणि सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर फार्मॅको इन्व्हेजिव्ह पद्धत म्हणजे रुग्ण आल्यानंतर त्याला त्वरित रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन देणे व त्यानंतर 3 ते 24 तासामध्ये अँजिओग्राफी करून
ज्या नसेमुळे अटॅक आलेला आहे त्या नसेची अँजिओप्लास्टी करणे म्हणजेच फार्मॅको इन्व्हेजिव्ह अप्रोच वापरणे. तर अशा पद्धतीने जर हृदयविकाराचा उपचार जर झाला तर हृदयाच्या स्नायूंना कमीत कमी इजा होते, गुंतागुंत कमी निर्माण होते आणि हृदयाची पंपिंग क्षमता व रुग्ण वाचण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यात पुन्हा 2 ते 3 दिवसांमध्ये रुग्णाचा डिस्चार्ज पण लवकर होतो. ॲक्च्युली हा माझा पुढचा प्रश्न होता, पण ठीक आहे. हिरेमठ सर, ताबडतोब करण्याच्या टेस्ट कुठल्या, ताबडतोब घेण्याची काळजी कुठली? म्हणजे ECG तर कोणी पण काढतं, पण कधी कधी ECG पण नॉर्मल असतो तरी असं म्हणतात की हृदयविकाराचा झटका आहे. प्रथमोपचार असं तुम्ही म्हणताय. प्रथमोपचार, हां, म्हणजे इमिजिएट. आता असं वाटतंय की याला हृदयविकाराचा झटका आहे, तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे रुग्णांनी आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा नातेवाईकांनी? मुख्य म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं खूप दुखणं, घाम येणं, उलटी होणं अशा प्रकारचा त्रास कोणाला घरामध्ये, ऑफिसमध्ये, शेजारी पाजारी असं झाला आणि आपलं एक प्रायमाफेसी असं निदान झालं की बाबा याला हृदयविकाराचा झटका येतो आहे, तर अशा व्यक्तीला साधारण 45 डिग्रीच्या अँगलमध्ये बसवायला पाहिजे. म्हणजे खुर्चीत पूर्ण असं व्हर्टिकल बसू नये किंवा पूर्ण आडवं पाडून झोपू नये, 2-3 उशा लावून झोपावं. डिस्प्रिनची गोळी आपल्या सर्व घराघरांमध्ये असतं की पाण्यात विरघळवून द्यायचं ॲस्पिरिन, म्हणून त्याला डिस्पर्सिबल ॲस्पिरिन म्हणजे डिस्प्रिन असं म्हणतात. तर ही डिस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळून ते पाणी त्यांना प्यायला द्यावं. ताबडतोब या व्यक्तीची कुठेतरी हालचाल करून ॲम्ब्युलन्सद्वारे तो अशा ठिकाणी जायला पाहिजे की ज्या ठिकाणी ICU आहे किंवा कॅथलॅब आहे, जिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होऊ शकते, अशा ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था करणं हे सुद्धा एक फार महत्त्वाचा प्रथमोपचार तो आहे. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं हा विशेष चांगला विचार नाही आहे, कारण जवळचं हॉस्पिटल हे गायनेकॉलॉजिस्टचं असू शकतं आणि त्या बिचारा डॉक्टरबाईंना किंवा तुमच्यासारख्या डॉक्टरना फार अवघड. जसं एखादी खूप प्रेग्नंट बाई तिची इमर्जन्सी घेऊन माझ्याकडे आली तर माझेच पाय लटपट करायला लागतील, तसं त्यांचं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक आला तर आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत ह्याचा एक विचार सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे किंवा मोबाईलमध्ये तो नंबर सेव्ह केलेला पाहिजे, ह्या सगळ्या प्रिकॉशन्स म्हणून. आणि दुसरा एक म्हणजे डिस्प्रिन घेणं, असं झोपून ठेवणं, ताबडतोब हलवणं, शक्य असेल तर सॉर्बिट्रेट किंवा अशा प्रकारची एक हार्टची गोळी जिभेखाली ठेवणं हा पण एक प्रथमोपचार आहे. पण एक महत्त्वाचा प्रथमोपचार सगळ्यांना तुम्हाला मला सांगायचं आहे, त्याला म्हणायचं रिदमिक कॉफ. म्हणजे एखादा माणूस अशा होऊन त्याचे डोळे मिटायला लागलेत, घाम यायला लागले, असं वाटतं की तो आता सिंक होतोय, कोलॅप्स होतोय, तर त्याला असं खोकला करत ठेवलं त्यांनी. ह्या रिदमिक कॉफनी त्याचं ब्लड प्रेशर थोडं वर राहून हॉस्पिटलमध्ये जिवंत पोचण्याची त्याची शक्यता वाढते. आपण म्हणतो बाहेरून कार्डियक मसाज जसा असतो, हा कॉफनी इंटरनल कार्डियक मसाज होतो. हा रिदमिक कॉफ अनफॉर्च्युनेटली त्याचं फार वर्णन कुठे केलं जात नाही, पण ह्या सगळ्यांना समजण्यासाठी तो अतिशय सोपा असा प्रथमोपचार आहे. डिस्प्रिन, पोझिशन देणं, ताबडतोब हलवणं, जिभेखालची गोळी आणि लागलं तर रिदमिक कॉफ, असे प्रकारचे प्रथमोपचार. हा रिदमिक कॉफ करता आला नाही तर करणं मस्ट आहे का? जर असं वाटलं आपल्याला की पेशंट कोलॅप्स होतोय, डोळे मिटतायत, अशी मान टाकली जाते, याचा अर्थ ब्लड प्रेशर खूप लो झालं, तर त्याला जागा ठेवून रिदमिक कॉफ करायला लावायचं. आणि जे कोलॅप्स होतात त्यांना CPR म्हणून असतं, ते सगळ्यांना जमत नाही किंवा अशा ऑडियन्समध्ये ते सांगणं अवघड आहे, म्हणून मी तो सांगत नाही. डिस्प्रिनची गोळी 75 मिलीग्रॅमची पण येते आणि 300ची पण, तर कुठली गोळी? 300ची या वेळेला द्यायची. ती मोठी गोळी, विरघळणारी गोळी पाहिजे, ती पाण्यात टाकल्यावर ती विरघळून घेऊन ते पाणी प्यायला द्यायला पाहिजे. आणि म्हणजे आपण असं सगळ्यांना सांगूयात का की डिस्प्रिन घरात ठेवा प्रत्येकाने, आणि शक्य असेल तर खिशात? जरूर. असं म्हणजे ॲज अ कार्डिओलॉजिस्ट माझ्या पाकिटामध्ये डिस्प्रिन असते सॉर्बिट्रेटपेक्षा सुद्धा. कारण सॉर्बिट्रेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वापार चालत आलेली, पण नवीन थिअरी अशी सांगते की डिस्प्रिन ही जास्त उपयुक्त आहे. ती क्रश करून जिभेखाली ठेवा किंवा पाण्यात विरघळवून डायरेक्ट प्या. आता हॉस्पिटलमध्ये आपण गेलो, म्हणजे ज्याला कोणाला त्रास झाला तो गेला आणि ॲडमिट झाला, आणि आता अँजिओग्राफी करायची की करायची नाही असा विषय आल्यावर कोणीतरी येतं सांगतं, अरे यांचं वय 80 आहे, आता कुठं काय करतो? तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे किंवा अँजिओग्राफी केल्यावर प्लास्टिक करायची की नाही? म्हणजे वयाचा आणि ट्रीटमेंटचा, हार्ट डिसीजचा संबंध जरूर आहे. म्हणजे असा विचार होतो, याच्यात काही शंका नाही. म्हणजे उद्या माझ्या आईला असं झालं तर मी पण असा विचार करीन, याच्यात काही शंका नाही. पण त्याचा विचार सोपा आहे की एखादी 80 वर्षाची आजीबाई पडल्या त्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं तर आपण प्लास्टर घालणार का नाही?
का सोडून देऊ, राहू दे, कशाला करायचं फ्रॅक्चर, असं तर म्हणत नाही आपण. त्यांना उलट्या झाल्या, गॅस्ट्रो झाला, तर त्यांना तशी ट्रीटमेंट दिली. सुदैवानी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ही जी ट्रीटमेंट, हे काय ऑपरेशन नाही आहे आणि ते लोकल ॲनेस्थेसिया खाली होतं आणि या वयाच्या लोकांमध्ये सुद्धा ते अतिशय प्रभावीपणे त्याची ट्रीटमेंट देता येते. इनफॅक्ट कुठलीही रक्तवाहिनी जर आपण ओपन करू शकलो आणि रक्तप्रवाह वाढू शकलो तर त्यासारखं दुसरं सुख त्या हार्टला मिळत नाही. त्यामुळे कुठलंही वय असो हे करायला, मग या वयामध्ये अँजिओप्लास्टी करताना, अँजिओग्राफी करताना काही ठराविक प्रिकॉशन्स घ्यायला लागतात, काही वेगळे त्याचे आराखडे असतात. ते सगळे सर्व कार्डिओलॉजिस्टना माहिती असतात आणि एक्सपर्ट्स लोकांना खूप चांगले माहिती असतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम. काही लोकांना वाटतं की असा हार्ट अटॅक यावा की दुखू नये, काय नाही, डायरेक्ट सगळं आवरावं. काहींना असं वाटतं की झोपेत यावा म्हणजे सकाळी उठलाच नाही बुवा. तर हे कितपत योग्य आहे? डॉक्टर मनोज नाईक त्याला सांगतील की असं ही विचारधारा बरोबर आहे का? ही विचारधारा बरोबर नाही आहे. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला टाळण्यासाठी पण करायला पाहिजेत आणि रेग्युलर म्हणजे तुमचा एक्सरसाइज, व्यायाम करायला पाहिजे, आहार करायला पाहिजे आणि आपल्याला होणार नाही याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. हृदयविकार 30व्या-40व्या वर्षी आला तर आपण जाणं हे नक्की वाईट आहे, पण जेव्हा केव्हा जाल, प्राण सोडायची वेळ येईल तेव्हा हृदयविकाराच येऊ दे ही प्रार्थना करा. 90व्या वर्षी येऊ दे, 30व्या वर्षी पण ती नको. तरुण वयात नको. आणि त्याआधी मिळणारे सिग्नल्स आपण नीट लक्ष दिलं पाहिजे आणि आपण बारकाईने त्याच्याकडे सिग्नल्सला दुर्लक्ष करू नका. तरुण वयात हार्ट अटॅकनी नक्की जाऊ नये, पण वृद्धापकालाही नक्की प्रार्थना करा. कारण ICUजमध्ये आपण बघतोय पॅरालिसिस झालं आहे, 80-90 वय झालं, बेडसोर झालेत, हेच नाही करत, कॅन्सर्स आहेत, तर त्यांचे बरेचदा हाल होऊन मरण होऊ शकतं किंवा होतं बरेचदा. तर अशा याच्यात हृदयविकार हे जायच्या वेळी अगदी बेस्ट मेथड ऑफ डाईंग असं म्हणू, पण ते अवकाली नाही. 80 नंतर, 90 नंतर, 100 नंतर. प्रेक्षकांमधनं प्रश्न यायला लागलेत, त्यातले बरेच प्रश्न पुढे येणार आहेत. पण आत्ता एक रिलेटेड प्रश्न आला आहे की झोपेत बऱ्याचदा सफोकेशन होते, ॲसिडिटीची औषधे घेतल्यावर बरे वाटते, ECG नॉर्मल येतो, याचा हृदयविकाराशी काय संबंध? वय दिलेलं नाही. जे वर्णन आहे की झोपेमध्ये सफोकेशन होतं आहे आणि ॲसिडिटीची औषधं घेतं, याला तुमच्या पोटामधले जे कंटेंट्स आहेत ते उलटे येतात. रिगर्जिटेशन असा आमचा शब्द आहे. ते उलटे येऊन तुम्हाला सफोकेशनसारखं होतं आहे. हे त्याचं निदान आत्ता तरी आहे. तर ECG नॉर्मल येतो, याहीपेक्षा जर वय 40च्या वर असेल तर एक ट्रेडमिल टेस्ट, ही टेस्ट हार्टचं काही नाही ना हे बघण्यासाठी करावं. पण याचं निदान हे GERD असं आहे आणि गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, पोटाच्या डॉक्टरांना किंवा कन्सल्टंट फिजिशियनना दाखवून अगदी सोपी ट्रीटमेंट घेऊन तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. हल्ली OPD बेसवर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी होते. डॉक्टर चोपडा पण हल्ली करायला लागलेत नाशिकमध्ये. तर आता सगळंच झटपट झालं आहे. म्हणजे मोबाईलचं मॉडेल पूर्वी 5 वर्षांनी यायचं, नंतर 2 वर्षांनी, आता दर महिन्याला येतं. गाडीचंही तसंच झालं आहे. तसं कॅटरॅक्ट पूर्वी 8-8 दिवस हॉस्पिटलला राहायचं, आता 2 तासात घरी जातात. अँजिओग्राफी म्हणलं की भीती वाटायची, आता तर म्हणे काय करायची आणि 4 तासांनी घरी. तर हे खरं आहे का? अँजिओग्राफी म्हणजे नळीद्वारे हृदयाच्या नसांची तपासणी करणे. एक विशिष्ट अशी नळी आपल्या हातातनं किंवा पायातनं, म्हणजे रेडियल आर्टरी किंवा फ्युमरल आर्टरीतनं आपण महारोहिणीद्वारे ते महारोहिणीच्या मुखाशी करतो आणि तिथे एक विशिष्ट द्रव्य आपण जेव्हा देतो, तुम्ही ते स्लाईडवरती बघतात, ते द्रव्य दिल्यानंतर आपल्या तिन्ही नसा आपल्याला व्यवस्थित दिसतात आणि त्याच्यामध्ये मग कोणता अडथळा कुठं आहे याच्यावरनं आपण निदान करतो की ब्लॉकेजेस किती प्रमाणात आहेत. आता ही OPD बेसिसवरती होते का? तर जसं जगदीश हिरेमेट सर म्हटले की आपल्या लोकल ॲनेस्थेसियाखाली, म्हणजे कोणतीही भूल न देता ही अँजिओग्राफी करता येते. फिमोरल आर्टरी म्हणजे पायातली नस वापरून जेव्हा अँजिओग्राफी केली जाते त्याच्यानंतर रुग्णाला एक 6 तास झोपून राहावं लागतं. पण आता हातातल्या नसेचा म्हणजे रेडियल आर्टरीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये रुग्णाची जी नस असते ती 3 ते 4 मिलीमीटरचीच असते आणि त्याच्यामुळे तिथून रक्तस्राव होण्याचं प्रमाण फार कमी आहे. आज आता मॅग्नममध्ये रुग्ण सकाळी जर 10 वाजता ॲडमिट झाला, 11 वाजता अँजिओग्राफी झाली, तर 1 वाजता त्याचा आम्ही डिस्चार्ज करून टाकतो. कारण की हातातनं अँजिओग्राफी झाल्यानंतर पाय मोकळे असतात, तो इमिजिएटली चालू शकतो, कॅथलॅबमधनं चालत बाहेर येतो
आणि त्याचप्रमाणे अँजिओप्लास्टीसुद्धा हातातल्या नसेतनंच केली जाते आणि त्याच्यात पण आता काही ठिकाणी जगामध्ये संध्याकाळीच डिस्चार्ज केला जातो. आज अजून आपण नाशिकमध्ये मॅग्नममध्ये आम्ही 24 तासानंतर रुग्णाला डिस्चार्ज करतो की काही आढळलं किंवा काही प्रॉब्लेम्स आले तर ते मॅनेज करू शकू म्हणून. पण आज आता ही OPD बेसिसवरती 2 तासात होणारी एक तपासणी झालेली आहे आणि ती एक गोल्ड स्टँडर्ड म्हणून हृदयविकाराच्या नसांची तपासणी म्हणून समजली जाते. प्रश्नांचा भडीमार होतो आहे, त्यामुळे मला वाटतं हेच प्रश्न घ्यायला लागतील. पण एक महत्त्वाचा प्रश्न मी हिरेमठ सरांना विचारतो की समजा आपण हॉस्पिटलला पोचलो, काही पण वय असेल तर समजा अँजिओग्राफी करायची, अँजिओग्राफी झाली आणि ब्लॉक काहीतरी 70 ते 80% सांगितला. आता 70-80% म्हणजे तळ्यात आणि मळ्यात कळत नाही काय, म्हणून मग सेकंड ओपिनियनला ती CD घेऊन गेले, तिथे दाखवला तर तिथे 60 ते 70 सांगितला. आता करायची की नाही करायची, तर असं जे फरक पडतो 2 डॉक्टरांच्या रिडिंगमध्ये आणि सल्ल्यामध्ये सुद्धा, एक जण म्हणतो की केलेली बरी राहील, एक जण म्हणतो न केलेली बरी राहील, तर हे काय असतं आणि हे कसं ठरवायचं? आता तुमच्या समोर स्लाईड आहे त्याच्याकडे बघा, आणि तो हिरवा बाण दाखवलेला आहे तो रक्तवाहिनीतला अडथळा आहे. आता तुम्ही त्या रक्तवाहिनीच्या वरती आणि खाली बघितलं तर तो हिरवा बाण जिथे दाखवला तिथे जवळजवळ तो पांढरा द्रवपदार्थ दिसतच नाही, म्हणजे एवढी ती रक्तवाहिनी अरुंद झाली. असा जेव्हा जो ब्लॉक आहे खूप क्रिटिकल आहे, म्हणजे दिसायला डोळ्याला दिसतोच आहे, त्या बाबतीत मात्र काही पण प्रॉब्लेम येत नाही. युज्युअली ह्याचं वर्णन 90% 95% असं केलं जाईल. पण यापेक्षा कमी असा जर अडथळा असेल की जो मॉडरेट आपण ज्याला म्हणतो मध्यम तीव्रतेचा, त्यामध्ये मात्र हे व्हेरिएशन याचं कारण की आम्ही जेव्हा पर्सेंटेज देतो हे ते कम्प्युटरमधनं येणारं रीडिंग नसतं, ते आमच्या डोळ्यांना दिसणारं पर्सेंटेज आम्ही देत असतो. आणि ह्युमन आयला माणसाच्या डोळ्यांमध्ये 10 आणि 15% मधला फरक ओळखू शकत नाही. म्हणजे समजा डॉक्टर चोपडा म्हणाले 70% आहे तर मी 60 म्हणू शकतो, एवढा 10% मधला फरक हा दोघांच्या डोळ्यामध्ये असणारा तो फरक असतो. त्यामुळे या मॉडरेट अडथळ्यांवरती खूप जरा चर्चा होते. अडथळा सौम्य असेल 50%पेक्षा कमी तर त्याला काही पण प्रॉब्लेम असतो, त्याला औषध गोळ्याच द्यायचे असतात. तीव्र जर असेल तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायचे असते. त्यामुळे हे मधले जे अडथळे त्याच्यामध्ये थोडीशी गोंधळ होऊ शकतो. सुदैवानी हा जो गोंधळ आहे हा साधारण 10 ते 15% लोकांमध्येच होतो. 90% वेळेला दोन्ही तिन्ही डॉक्टरांची मतंही सेम येऊ शकतात. मग हा जो सौम्य अडथळा मध्यम तीव्रतेचा अडथळा आहे तो अतिशय महत्त्वाच्या जागी असेल, हार्ट अटॅक आलेला असेल तर मग त्याला अँजिओप्लास्टी किंवा काहीतरी मेकॅनिकल ट्रीटमेंट आपल्याला द्यायला लागतं. हा महत्त्वाच्या ठिकाणी नसेल, खाली कुठंतरी आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी रक्तवाहिनीमध्ये, तर त्याला आपण औषध गोळ्यावरती ठेवू शकतो. हा जो पुढचा जो भाग आहे तो वैयक्तिक भाग आहे. प्रत्येक डॉक्टरांच्या आपापल्या अंदाजाप्रमाणे आपापल्या एक्सपिरियन्सप्रमाणे त्यामध्ये फरक पडू शकतो. पण हा डॉक्टर अमुकच सांगतो म्हणजे हा कमर्शियल आहे असा विचार करणं फार अवघड असतं. एखाद्याला जरूर नसताना अँजिओप्लास्टी करायला लावणं ह्याला फार धाडस लागतं. एखाद्याच्या 1-1.5 लाख रुपये खर्च करायला किंवा 2 लाख रुपये खर्च करायला यायचे, त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एक फॉरेन बॉडी सोडायची, हे काम जरूर नसताना करणं हे अगदी सराईत गुन्हेगाराला सुद्धा अवघड आहे करायला. त्यामुळे बहुतेक डॉक्टर हे करणार नाहीत. तसं हा जो फरक आहे तो फक्त अंदाजामधला फरक असतो आणि तो अलाउड आहे. माझं म्हणणं पण तेच आहे. याच विषयावर आपल्याला दुसरं ओपिनियन, सेकंड ओपिनियन. गोष्ट पुढचं मी सांगतो, आपल्याला पेशंटची मानसिकता ठेवला यायला पाहिजे. जेव्हा डॉक्टरकडे पेशंट जातो तेव्हा पूर्णपणे शरणागती या भावनेने जायला पाहिजे. डॉक्टर मारलं तरी तुम्ही देव माझे, जगवलं तरी तुम्हीच, या भावनेने जा. विश्वास असेल, श्रद्धा असेल तर हे आपल्याला दुर्गुण आपल्याला उपचार करण्यामध्ये दिसत नाहीत. तर ही मानसिकता पेशंट्समध्ये येणं फार गरजेचं आहे. आई जेव्हा मुलाला सांभाळते तेव्हा मुलाने विश्वास टाकलेलाच असतो, नंतर त्याची वाढ झाल्यावर हळूहळू कमी होईल ते जाऊ द्या, पण त्या भावनेने तुम्ही गेला तर उपचारामध्ये सुद्धा एक वेगळं बळ येतं, ते लक्षात घ्या. शंकेने आपल्या डॉक्टरकडे बघू नका. ह्याच अनुषंगाने डॉक्टर नाईकांना मी आणखी एक प्रश्न विचारणार आहे की अँजिओप्लास्टी केली तर जगण्याची शक्यता 85% आहे आणि अँजिओप्लास्टी नाही केली तर जगण्याची शक्यता 30% आहे, असं काहीतरी डॉक्टर सांगतात. बरेचदा त्याचा अर्थ काय हे कळत नाही, फक्त मनात भीती वाटते. तर हे जे पर्सेंटेज असतं ह्याचा अर्थ कसा घ्यायचा? कारण ह्याचं दुसरा गोष्ट अशी आहे की मी तर ऐकलं त्यांची अँजिओप्लास्टी केली आणि तरी तो दगावला, किंवा याची अँजिओप्लास्टी नाही केली आणि तरी तो चांगला राहिला. ह्याच्यात 2 मानसिकता दिसतात आपल्याला. डॉक्टरांचा सायंटिफिक स्टडी किंवा अप्रोच असतो
की 100 पेशंट्स यांनी अँजिओप्लास्टी केली तर त्यातले असे 85-90% जगणार आणि नाही प्लास्टी केली तर 30% जगणार. म्हणजे हा सर्वायवल ॲडव्हान्टेज म्हणतो आपण, तो प्रचंड असला तरच कुठलाही प्रोसिजर करतो आपण. पण त्याच्या पेशंटचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम उलटा असतो. अँजिओप्लास्टी करून 15% तरी गेलेच ना, बघा काय झालं, कशाला केली, हा उलट दृष्टिकोन. आणि अँजिओप्लास्टी न करता सुद्धा काही लोक करू शकत नाही किंवा करत नाहीत, त्यातनं पण काही जगणार आहेत. बघा डॉक्टर सांगतायत करा, काही नका करू. मी काही न करता एकदम छातीठोकपणे सांगतात मला काही नाही झालं, बघा उगाचच सांगतायत डॉक्टर. तर गोष्ट तीच आहे, पण बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर कुठल्याही ट्रीटमेंटला आपल्याला सर्वायवल ॲडव्हान्टेज असेल ती आपण घ्यायलाच पाहिजे. काही न करता सुद्धा जगला म्हणजे ते योग्य आहे असं होत नाही. तर सामान्य समाजाचं बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे. आम्ही आमचा वैज्ञानिक किंवा सायंटिफिक दृष्टिकोन सांगितला तर दे इज अ लॉट ऑफ बेनिफिट, लॉट ऑफ सर्वायवल ॲडव्हान्टेज, ते बघायला पाहिजे. एक प्रश्न आलाय. असा प्रश्न आहे की 2D एकोकार्डिओग्राफीमध्ये हृदयाची कार्यक्षमता जर 35% किंवा 40% असेल तर त्या व्यक्तीला उर्वरित किती वर्ष आयुष्य मिळू शकतं आणि या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करता येते का? मुख्य म्हणजे जास्तीत जास्त क्षमता 100% नसते. म्हणजे आपण जेव्हा 30-40% म्हणतो, आपण असं म्हणू की जो नॉर्मल आकडा आहे तो 60% असा आहे. नॉर्मल हृदयाला इजेक्शन फ्रॅक्शन एकोकार्डिओग्राफीमध्ये रिपोर्टिंग होतं 60% म्हणजे नॉर्मल असं आहे. तर या व्यक्तीची 35 ते 40 झाले म्हणजे साधारण 2/3 ही व्यक्ती येऊन थांबलेली आहे. समजा ही क्षमता हार्ट अटॅकमुळे आली असेल आणि मग त्याचं अँजिओप्लास्टी बायपास किंवा झाला किंवा त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या सगळं नॉर्मल असतील तर ही व्यक्ती बरीच वर्ष, बरीच दशकं पूर्णपणे नॉर्मल राहू शकते. दुसऱ्या कुठल्या कारणामुळे समजा ते कमी झाले असेल की हार्टच्या हृदयाचे आजार असतात की दारू पिणारा माणूस असते, बरीच वर्ष दारू पिले आणि त्याच्या दारूमुळे त्याच्या हृदयाची क्षमता कमी झाली, रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यामुळे नाही, तर मात्र ह्याच्या हृदयाच्या आयुष्याची लांबीही कमी राहू शकते. पण ओव्हरऑल असं म्हणूयात की 35 ते 40% असलेल्या माणसाचं निदान करेक्ट झालं, त्याला ट्रीटमेंट करेक्ट झाली आणि लागलं तर एखादा एक CRT नावाचा पेसमेकर त्याला बसवला गेला तर अशा व्यक्तीला बरीच दशकं आपण आयुष्य त्याला देऊ शकतो. अगदी जो माणूस 20 आणि 25%ला येतो त्याचं आयुष्य मात्र 5 वर्षापर्यंत येतं. 35-40%चा माणसा नॉर्मल राहू शकतो आणि क्षमता वाढणं हे बरंचसं त्याच्या ओरिजिनल कारणावरती अवलंबून असतं. ओरिजिनल कारण असं असेल की रक्तपुरवठा कमी आहे, तो वाढवला किंवा सातत्याने व्यायाम करत राहिला, ट्रेनिंग करत राहिलं तर हा 35-40%चा व्यायाम हा जो क्षमता आहे ही जाऊन 45% नक्की जाऊ शकते. आता पुढचा एक प्रश्न पडतो की बायपास करायचे की अँजिओप्लास्टी करायचे. मग कोणीतरी सांगितलं की अरे किती ब्लॉक्स आहेत, 3 आहेत ना, मग बायपास कर. पण मग आपण वर्तमानपत्रात वाचलेलं असतं की उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाली आणि 6 स्टेंट टाकले. तर हे डिसिजन कसं घेतात डॉक्टर चोपडांनी सांगावं की बायपास की अँजिओप्लास्टी? अँजिओप्लास्टी की बायपास हा नेहमी डॉक्टर व रुग्णांमध्ये ठरलेला विषय. अँजिओग्राफी झाली की आपण जर सांगितलं की तुम्हाला अँजिओप्लास्टी करावं लागेल, मुख्य नसेचा ब्लॉक आहे, पण मग डॉक्टर ती बायपास केली तर काय प्रॉब्लेम आहे. पण याच्यामध्ये आपण जेव्हा अँजिओग्राफी करतो आणि त्याचा नकाशा तयार करतो त्याच्यामध्ये ब्लॉक कोणत्या ठिकाणी आहे, त्याची लांबी किती आहे, त्याच्याबरोबर कोणी मुख्य नलिकेबरोबर काही साईड ब्रँच किंवा मोठी नस तिथून निघते आहे का, त्या नसेमध्ये ब्लॉक जो तयार झाला आहे तो 100% किंवा त्यापेक्षा 100% आहे का आणि तिथं कॅल्शियम जास्त आहे का, अशा एक 4 ते 5 गोष्टींचा विचार करून आपण ठरवतो की ह्या जो काही ब्लॉक आहे त्याच्याकरता अँजिओप्लास्टी की बायपास करायचं. आता अँजिओप्लास्टी 1 किंवा 2 ब्लॉकेजेस जर असतील, आज आता 100% बंद असलेली नस पण अँजिओप्लास्टीने व्यवस्थित उघडता येते आणि त्याच्यामध्ये 2 स्टेंट्स टाकून अँजिओप्लास्टी व्यवस्थित करता येते. पण तेच 3 ब्लॉकेजेस असले तर युज्युअली बायपासचा सल्ला दिला जातो. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी जसं बोललो की अ, ब आणि क असे 3 विभाजन आपण ब्लॉकेजेसचं करतो. अ म्हणजे लेंथ 18 मिलीमीटरपेक्षा कमी आहे, ब म्हणजे 18 ते 25 मिलीमीटर आणि 28 मिलीमीटरपेक्षा जास्त जर ब्लॉक असेल तर तिथं क भाग म्हणतो. तर याच्यामध्ये जर क प्रकारचे जर ब्लॉकेजेस जास्त असतील की जिथं 35 ते 38 मिलीमीटरचे स्टेंट्स 2 किंवा 3 टाकावे लागतात, तर अशा ठिकाणी अँजिओप्लास्टीमध्ये स्टेंट बंद होण्याचं प्रमाण 5% जास्त असू शकतो.
तर अशा वेळेस मग नातेवाईकांशी डिस्कशन करून आर्थिक बाबीचा विचार करून बायपासचा सल्लासुद्धा दिला जातो. तर पेशंटची जर समजा 2 नसा 100% बंद असतील, पण ती जर ब्लॉकेजेस रिसेंट असतील, 3 महिन्याच्या आत असतील, तर अशा वेळेस 2 नसांमध्ये अँजिओप्लास्टी 2 स्टेंट्स टाकून पण चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतात. मी ॲड करू ह्याला की समजा माझ्याकडे काही पैसे आहेत, मी माझ्या चार्टर्ड अकाउंटंटकडे गेलो आणि त्यांनी मला नुसते असेच हे दिले की हे स्कीम आहे, ही स्कीम आहे, ही स्कीम आहे, याचे फायदे आहेत, ह्याचे फायदे, ह्याचे फायदे, तुम्ही चूज करा. तर मला अजिबात तो चॉईस करता येणार नाही आहे, कारण मला त्याच्यातलं ज्ञानच नाही आहे. त्यामुळे माझं कसं राहील की मी फार तर 2-3 चौकशी करेन किंवा कोण डॉक्टर आहेत किंवा कोण चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि माझा चार्टर्ड अकाउंट माझ्या मनाने जो मी निवडला, मी त्याच्याकडे गेलो की डॉक्टर नाईक जसं म्हणाल की त्याच्यावरतीच आपण जबाबदारी टाकावी, एम्पॉवर हिम टू टेक अ डिसिजन. म्हणजे डॉक्टर निवडताना खूप काळजी घ्या, पण एकदा निवडला की मग घेतल्यानंतर त्याच्या तुम्ही सल्ल्याने चाला. इतकं त्यांच्यावरती विश्वास दाखवा की ते डॉक्टरांना आतून अशी जबाबदारी वाटायला पाहिजे. त्यांनी असा डिसिजन घ्यायला पाहिजे की या माणसाच्या बाबत मी पूर्ण चांगला निर्णय घेऊन किंवा बहुतेक वेळेला ते घेतच असतं. तर तो जो निर्णय आहे तो वैद्यकीय आहे, तो का घेतला गेला हे कदाचित समजून घेणं ही हा तुमचा हक्क आहे. पण त्या डॉक्टरांनी घेतल्यानंतर त्यांना कोऑपरेट करणं हा मात्र तुमचा नैतिक जबाबदारी असं मला वाटतं. कारण बरेचदा सेम आजारासाठी वेगळी वेगळी ट्रीटमेंट ॲडवाईज केली जाऊ शकते आणि त्याला डॉक्टरांचं काही इंट्युशन असतं. प्रत्येक वेळेला स्पष्ट शब्दात कारण मीमांसा सांगता येईलच असं नाही. त्यामुळे डॉक्टर निवडताना काळजी घ्यावी आणि निवडल्यावर विश्वास आणि त्यामध्ये असं असतं, आता एक्सपर्ट अँजिओप्लास्टी डॉक्टर आहेत, समजा डॉक्टर मनोज सारखे, त्यांनी पूर्वी हजारो अँजिओप्लास्टी केलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की हे 4 ब्लॉक मी सहज काढू शकतो. एखादा नवशिखा डॉक्टर आहे, त्याला वाटतं की हे अँजिओप्लास्टी करताना माझ्या हातनं सक्सेस होणार, मग तो म्हणतो बायपास करा. म्हणून जास्त एक्सपिरियन्स डॉक्टर कदाचित म्हणेल अँजिओप्लास्टी करा. हा फरक थोडा पडेल. म्हणून डॉक्टर निवडताना थोडं तुम्ही कदाचित होमवर्क करा, पण एकदा निवडला की मग त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. डॉक्टर नाईक, कुठलाही हल्ली लेख वाचतो तेव्हा ज्या आजाराचा लेख असतो तो क्रमांक 1चा आजार असं त्याच्यात कुठेतरी वाक्य असतं. म्हणजे कॅन्सरवरचा जर असेल आर्टिकल किंवा परिसंवाद, तर कॅन्सर हा भारतातला 1 नंबरचा आजार आहे. किंवा डायबेटीस असेल तर डायबेटीस हा भारतातला नंबर 1 किलर. तर हृदयविकाराबद्दलही असंच म्हणतात. तर ॲक्च्युअल आकडेवारी काय आहे हे एक. आणि दुसरं म्हणजे असा सार्वत्रिक समज आहे की बायकांना हार्ट अटॅक येत नाही किंवा कमी प्रमाणात येतो. तर हे खरं आहे का? बायकांना हार्ट अटॅक कमी प्रमाणात येतो हे नक्की आहे. मेनोपॉज होईपर्यंत किंवा रजोनिवृत्ती होईपर्यंत प्रमाण कमी असतं हे नक्की आहे. कारण रेग्युलर मासिक पाळी येणं याच्यामुळे इस्ट्रोजन्स हार्टला प्रोटेक्शन किंवा आपल्याला हार्ट अटॅक येण्याची तीव्रता कमी होते. योगिक दृष्टीनं पाहिलं तर हृदयचक्र जिथे असतं, भावनांनी खूप म्हणजे सुदृढ किंवा स्ट्रॉंग असतात स्त्रिया. त्यामुळे तेवढे इमोशनल झटके स्त्रिया सहन करू शकतात, पुरुष नाही सहन करू शकत. राग पण जास्त पुरुषांना येतो. त्यामुळे हे मला वाटतं जरा वादाचा मुद्दा आहे. पण हल्ली आपली जीवनशैली ज्याप्रमाणे बदलत चालली आहे त्याप्रमाणे हा प्रमाण आहे हे स्त्रियांमध्ये सुद्धा वाढत चाललं आहे. आणि दुसरा पहिला प्रश्न की आकडेवारी ही अलार्मिंग आहे. पूर्वी कम्युनिकेबल डिसीजेस म्हणायचे, आपला संसर्गजन्य, पण आता सगळीकडे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आपल्याला ऐकायला मिळत आहे. पाश्चात्य देशांमध्ये प्रमाण पूर्वी हृदयविकाराचं खूप होतं. आता तिकडे त्यांनी अवेअरनेस प्रोग्राम्स असं करून करून प्रमाण खूप कमी आणलं आहे. पण आता आपण पाश्चात्यांसारखं वागायला लागलो आहे. त्यामुळे आपल्या इथे प्रमाण इतकं प्रचंड प्रमाण झालेलं आहे त्याचं. साधारण ग्रामीण भागामध्ये 4% लोकांना हृदयविकार होतो आणि अर्बन याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे हे खरं डॉक्टरांनी सांगायची पण गरज नाही. फास्ट फूड, स्ट्रेस, ताणतणाव, व्यायाम नाही, ह्या सगळे गुण आपल्याला आल्यामुळे 10 ते 12% प्रमाण त्याचं झालेलं आहे आणि ते वाढतच चाललं आहे. ते कमी करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स म्हणून, समाज म्हणून असे प्रोग्राम, प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर असं म्हणतात, त्या दृष्टीनं पण आपल्याला खूप जोर द्यायलाच पाहिजे ह्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर. सध्या प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि आता वयोमर्यादा वाढली असल्यामुळे मला वाटतं स्त्रियांमध्ये सुद्धा 50 नंतर किंवा 40 नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण सिग्निफिकंट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये 70 नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण आहे, पण आपल्या इथे 50च्या आत बऱ्याच जणांना हृदयविकार होतो.
तर वयातला फरक घ्या, तिथे 70 नंतर आहे. आपल्या इथे आयुष्य पण वाढलेलं आहे, त्यामुळे 70 नंतर प्रमाण आहेच जास्त, पण त्याच्या आधी खूप प्रमाणात आहे. त्यामुळे लॉस ऑफ प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात. तुम्ही विचार करा, एक 40व्या वर्षी, म्हणजे हे स्टॅटिस्टिक्स झाले, पण काही उदाहरणं देतो. 40व्या 50व्या वर्षी एक माणूस अचानकपणे गेला, ती फॅमिली संकटात येते हो. त्याला आपण काही वैद्यकीय शब्दात काही हेच नाही आहे. आमचा एक बॅचमेट, म्हणजे मनोजला पण आठवेल, आम्ही इंटर्नशिपला बरोबर होतो, डॉक्टर श्रीकांत चांदेकर, ॲब्सोल्युटली हेल्दी, एक 6 महिन्यापूर्वी छातीत दुखलं, गेला आणि जस्ट कोलॅप्स्ड अँड डाईड. उदाहरणांनी आपल्याला जास्त कळतं. यंग म्हणजे किती यंग. एक पेशंटचं उदाहरण देतो. 17व्या वर्षी, एक 2 वर्ष 5 वर्ष झाली, तर 12वीची परीक्षा साधारण असेल किंवा 12वीत असेल मुलगा. गणपतीत त्याने ढोल ताशा खूप वाजवले आणि छातीत दुखतं म्हणून हार्टमध्ये आला. तर इतके स्केप्टिक आम्ही पण आहे, याला काय ॲसिडिटी काहीतरी खाल्लं असेल. ECG काढल्यात, चक्क हार्ट अटॅक होतो 17व्या वर्षी. द यंगेस्ट पेशंट आय हॅव सीन. त्याचं वजन 110 किलो होतं. तोच फक्त रिस्क फॅक्टर, अँजिओ सगळं नॉर्मल. त्याच्यानंतर 3-4 वर्ष उपचार चालू होते. एक 6 महिन्यापूर्वी 22व्या वर्षी परत थोडा फुटबॉल खेळला आणि घरीच गेला. तर 22व्या वर्षी गेलेला चालेल का आपल्याला कोणी? तर आकडेवारी ही वेगळी गोष्ट झाली, पण वैयक्तिक उदाहरणं पण आपल्याला लक्षात पाहिजे. ते फॅमिलीसाठी ते संकट असतं. ते आकडेवारीत आपल्याला सांगता येत नाही. अचानकपणे अर्निंग मेंबर गेला तर पुढचं आयुष्य त्या बायकोचं, त्या मुलांचं कसं होणार, सगळं हे संकट, याला आपल्याला वैद्यकीय भाषेत शब्दच नाही आहेत. खूपच प्रश्न येत आहेत, त्यातले बरेचसे प्रश्न वैयक्तिक आहेत, तर ते घेणं शक्य होईलच असं नाही, कारण तसं केलं तर आपल्याला संध्याकाळपर्यंत आपल्याला इथं थांबायला लागेल. बरेच प्रश्न आहाराशी निगडीत आहेत, ज्याच्यामध्ये तेल, अमुक सगळी काळजी घेतो, पण अमुक तेल खाल्ल्याने अटॅक येईल का, किंवा कोलेस्ट्रॉलचं महत्त्व काय, किंवा स्टॅटिन्स नावाचे कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट असतात, म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्याचा उपयोग किती आणि त्याचा रोल काय, आणि इतर आहाराविषयी आहेत. तर ते आपण घेणार आहोत, ते सगळं एकत्र घेऊयात. कमी वयात येणारा हार्ट अटॅक. कोणीतरी लिहिलं आहे की माझा मुलगा 25 वर्षाचा आहे आणि त्याला फार राग येतो, आणि चिडला की म्हणतो की माझ्या छातीत दुखतं आणि डोक्याच्या नसा फाडफाड उडतात आणि तो खूप स्थूल आहे. मला वाटतं हिरेमठ सरांकडे महाराष्ट्रभरातनं पेशंट येतात किंवा इतर राज्यांमधनं पण येतात, अशा बऱ्याच केसेस येत असतील. यंग हार्ट अटॅक हे खूप कॉमन आहे, म्हणजे 30-40 येणारा हार्ट अटॅक. तर हे नक्की काय आहे, का आहे, आणि दुसरं म्हणजे 40 क्रॉस केली की सेफ समजायचं का स्वतःला? याचं एकदम ब्लॅक अँड व्हाईट असं उत्तर देणं अवघड आहे, पण असं म्हणूया ढोबळ मानाने की जेव्हा 40च्या आत जो हार्ट अटॅक येतो, तो जे ठराविक आपले रिस्क फॅक्टर्स आपण म्हणतो की ज्याला मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, सिगरेटचं ओढणं आहे किंवा हाय कोलेस्ट्रॉल, हे सोडून त्यांच्यामध्ये काहीतरी कारण असतात. आणि जे कारण आम्हाला आता प्रॅक्टिसमध्येच कायमचं दिसतंय ते म्हणजे व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी, म्हणजे व्हिटॅमिन B12चं प्रमाण शरीरामध्ये खूप कमी होतं. ज्या शाकाहारी असे फॅमिलीज आहेत त्यांच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी होऊन मुलगा 15-16 वर्षाचा होतो, तो आई मला दूध वगैरे काहीच आवडत नाही, तू मला देत जाऊ नको. मग पुढची 10-15 वर्ष तो शाकाहार खात असतो आणि दूध पण घेत नाही, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये प्राणीजन्य पदार्थ जातच नाही. आणि B12 हे सगळं आपल्याला प्राणीजन्य पदार्थातनं मिळत असतं. मग B12 कमी पडलं की रक्ताच्या गुठळ्या कुठेही होऊ शकतात, मग ब्रेनमध्ये होऊ शकतात, हार्टमध्ये, फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये होऊ शकतात. तर कॉमनली 40च्या आत येणारा जो आजार असतो तो रक्ताची गुठळी त्याच्यामध्ये जास्त असते. 40 नंतरचा जो अटॅक असतो त्याच्यामध्ये मगाशी म्हटलंच हळूहळू वाढत जाणारा एक चरबीचा थर असतो. सो अर्थातच या दोनमध्ये तुम्हाला पण लक्षात येईल, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हळूहळू वाढत जाणारा टणक असा चरबीचा थर की ज्याला काही औषधं नाही किंवा ट्रीटमेंट नाही, आणि मऊ अशी असलेली सॉफ्ट रक्ताची गाठ, ह्या 2 प्रकारचे ते अडथळे असतात. यंग एजमध्ये जास्त करून ती रक्ताची गाठ असते आणि त्याचा कॉमन कॉज हे शक्यतो B12 डेफिशियन्सी असते. गुटखा खाणाऱ्या व्यक्तींमध्ये हे B12 समहाऊ कमी होतं, कदाचित त्या आतड्यांशी त्याची संबंध असेल वगैरे असं या दृष्टीने ॲब्झॉर्प्शन कमी होतं म्हणून. तर अशा प्रकारे 2 क्लिअरली आमच्या डोळ्यासमोर असतात. दोघांना ट्रीटमेंट जवळपास फरकाने तीच राहते, पण यंग एजमध्ये जो माणूस असतो त्याला B12 आपण करेक्ट केलं तर कदाचित त्याचं प्रोग्नॉसिस म्हणजे त्याचं भविष्यकाळ जास्त चांगला असू शकतो, कारण ते आपण काढून काढलं
त्याला योग्य वेळेला ट्रीटमेंट मिळाली आणि हार्ट डॅमेज न होता चांगलं राहिलं तर त्याचा भविष्यकाळ नक्की चांगला राहू शकतो. काही इंटरेस्टिंग प्रश्न आहेत, मीच त्याची उत्तरं देतो. आळस किंवा जांभई येणे याचा हृदयाशी संबंध आहे का? मला वाटतं आळस हा आपला राष्ट्रीय आजार आहे आणि जांभया पण खूप लोकांना खूप वेळेला येतात. त्याचा हृदयाशी डायरेक्ट संबंध नाही. जर काही तर उत्तर द्यायच्या आधी एक गंमत म्हणून सांगतो की जांभई हा एकच असा रोग आहे की ज्याच्यामध्ये जंतू नाही आहेत पण तो संसर्गजन्य असतो. म्हणजे एकाला आली की दुसऱ्या तिसऱ्याला अशी यायला लागते. तर जांभई आणि आळस ह्याचा काय, आळसचा हे असं आहे की त्यामुळे स्थूलपणा वाढेल किंवा जर शारीरिक हालचाल झाली नाही तर एक्सरसाइज नसण्याचे जे दुष्परिणाम आहेत ते त्या व्यक्तीमध्ये येऊन मग त्याचा परिणाम होऊ शकेल, पण असा डायरेक्ट संबंध त्याचा नाहीये. आणखी काही प्रश्न आहेत. सुरक्षित मद्यपानाची क्वांटिटी किती किंवा असे? ऍक्च्युली मी जवळजवळ शेकडो असे प्रोग्राम्स केलेले असतील पण एकही कार्यक्रम ह्या प्रश्नाशिवाय पूर्ण होत नाही. इतका जिव्हाळ्याचा जिव्हाळा इथे असतो बहुतेक लिव्हरवर असं. WHO नी जे सुरक्षित मद्यपान सांगितलेलं आहे, लाट आहे ना हल्ली निवडणूक परवाच आहे. तर हे सुरक्षित मद्यपान जे सांगितलंय ते 60 ml ऑल्टरनेट डे ऑफ स्पिरिट म्हणजे विस्की रम याच्यामधली जी आहे ते 60 ml ऑल्टरनेट डे असं सांगितलेलं आहे, किंवा 1 ग्लास ऑफ बियर किंवा 1 ग्लास ऑफ रेड वाईन या प्रकारची क्वांटिटी सांगितलेली आहे. पण ही सगळी आकडेवारी शक्यतो परदेशी लोकांसाठी असते की ज्यांच्या जीवनामध्ये दारू जेवणाबरोबर घेणं हा एक जीवनाचा भाग आहे त्यांच्यामध्ये. आपल्याकडे तसं व्हायला पाहिजे असं मला असं वाटत नाही अजिबात. जे लोक घेतात त्यांनी या लिमिटच्या आतमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा जरूर, कारण ते मेडिकली करेक्ट असं लिमिट त्यांनी घातलेलं आहे. आणि जे लोक घेत नाहीत त्यांनी लिमिटपणे जाण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी सुरू करण्याचं काही कारण नाही की जे त्यांनी आणि असं काही सेफ म्हणजे कसं आहे की त्यांनी फायदा होतो असं अजिबात नाही आहे. मी मगाशी म्हटलं की जो माणूस सातत्याने वर्षानुवर्ष मद्यपान करतो त्याला कार्डिओमायोपॅथी नावाचा एक आजार होतो ज्याच्यामध्ये हार्ट असं वीक होतं आणि पंपिंग कमी होतं, स्नायूची क्षमता कमी होते. त्यामुळे मद्यपान हे वाईटच आहे. पण जे घेतात त्यांनी या प्रकारचं कारण त्यातल्यात त्यांनी समजा रेड वाईन घ्यायचा जर हे ठेवलं तर त्यांचं काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. आता पुढचे 2 प्रश्न एकमेकाशी निगडीत आहेत. हृदयविकाराचा आजार किंवा हृदयविकाराच्या झटक्यासाठी काही रिस्क फॅक्टर्स हे नोन आहेत, म्हणजे कोणाला येण्याची शक्यता जास्त हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते मी फक्त सांगतो थोडक्यात. एक म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल, आजोबांना आला होता, वडिलांना, काकांना, तर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि दुसऱ्या काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत की स्थूलपणा, वजन जास्त असणे, धूम्रपान, वाढलेलं कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, डायबेटीस. ब्लड प्रेशर आणि डायबेटीसवर खूपच प्रश्न आहेत. आरामाची जीवनशैली आणि ताणतणावसुद्धा म्हणजे एक्सेसिव्ह स्ट्रेस. तर आता 2 प्रश्न असे आहेत, एक हिरेमठ सरांना, एक नाईक सरांना आहे. की पहिला असं आहे की यातलं जर काहीच नसेल, म्हणजे मला फॅमिली हिस्ट्री नाही, मी बारीक आहे, मला कुठल्या सवयी नाहीत, व्यसन नाही, सगळं ठीक आहे, काम करतो, व्यायाम करतो, तर मला हार्ट अटॅक येणार नाही, तर मग काय गरज आहे, कशाला त्रास करून घ्यायचा. आणि जरी दुखलं छातीत किंवा धडधड झाली तरी काय गरज आहे, मला काही होणारच नाही, हे एक. किंवा दुसरं म्हणजे इतकी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे की मला येणारच आहे, मग मी कशाला तरी काळजी घेऊ, मग मी कशाला मी मला पाहिजे तसं राहील, नाहीतरी येणार, नाहीतरी येणार. तर ह्या दोन्ही गोष्टी कितपत बरोबर आणि काय केलं पाहिजे? दुसरा प्रश्न पहिल्यांदा की फॅमिली हिस्ट्री म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये आई वडील भाऊ बहीण यांच्यामधलीच हिस्ट्री महत्वाची असते. आत्या, काका, मावशी यांची नाही, अजिबात नाही. त्यामुळे त्या सावटाखाली राहू नये कोणी, हा एक भाग. आणि 55 वर्ष वयाच्या आत जर समजा माझ्या वडिलांना 72व्या वर्षी हार्ट अटॅक आला तर ती फॅमिली हिस्ट्री होत नाही. 55 वर्ष वयाच्या आत जर फर्स्ट डिग्री रिलेटिव्हला हार्ट अटॅक आला असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, स्ट्रोक झाला असेल तर मग ती फॅमिली हिस्ट्री मानली जाते. बरं, एखाद्याचा असा असतो की भाऊ 38व्या वर्षी गेला पण तो 15 वर्ष सिगरेट ओढत होता, तर ती फॅमिली हिस्ट्री होत नाही. म्हणजे जेनेटिकली ट्रान्समिटेड हा जो भाग आहे त्याच्यामधला तो असं मानू की एखाद्याला आहे तर त्याला अशी फॅमिली हिस्ट्री की भाऊ बहीण यांच्या सगळ्यांना 55 वर्षाच्या आत झालेलं असा प्रकारची माणूस आहे
तर त्यांनी जर ह्या गोष्टी पाळल्या नाही की मला होणारच आहे काय उगीच म्हणून पाळल्या, तर आधीच मरकट त्यात मद्य प्याला असं ते होणार. हां, म्हणजे तुम्ही तुमची रिस्क जी आहे निसर्गाने दिलेली ती अजून खराब करून घेताय बाय नॉट फॉलोईंग सर्टन सिम्पल रूल्स ऑफ लाईफ. ज्यांना अजिबात हिस्ट्री नाही आहे, कसं एकदम सगळं नॉर्मल आहे, असे लोकांच्या 10% लोकांमध्ये म्हणजे त्यांची रिस्क कमी असते, पण त्यांना हार्ट अटॅक तरी सुद्धा येऊ शकतो. रहदारीच्या नियमांसारखं आहे, ते नियम सगळ्यांनी पाळायलाच पाहिजे. जर नियम पाळले तर तुमच्या वाहनाला ॲक्सिडेंट व्हायचा धोका कमी आहे. जर नियम तुम्ही उजव्या बाजूनीच गाडी चालवायला लागला तर तुम्हाला ॲक्सिडेंट होणार आहे. त्यामुळे त्रास असो वा नसो, वय लहान असो वा मोठं असो, तुम्ही भले श्रीमंत असाल एकदम गरीब असाल, सगळ्यांना हृदयाच्या स्वास्थ्याचे नियम सेम आहेत आणि ते सगळ्यांनी ते पाळले आपापल्या पाहिजे. स्वच्छतेने पाळलं पाहिजे. आणि प्रतिबंधात्मक उपाय हे आधीपासून योजले पाहिजे. जरूर. कारण अगदीच. असं म्हणतात की छत्री घेऊन निघालं तर पाऊस पडत नाही. हे तसं नसतं. Anyway, पाऊस पडला नाही तरी चालेल, पण छत्री घेऊन जाल. छत्री घेऊनच जायची. डॉक्टर नाईकांना विचारायचं आहे की दुसरं म्हणजे असंही प्रश्न आहेत की बुवा मला काहीच नाही आहे पण तरी एक अँजिओग्राफी करून घेऊ का, किंवा मला काही होणारच नाही तर मी का बरं म्हणजे काळजी घेऊ की नको घेऊ. हे आजार झाल्यावर करण्याचे उपाय आहेत. प्रिव्हेंटिव्ह म्हणून अँजिओग्राफी आपण करत नाही, हे लक्षात घ्या. की आता मी ठीक आहे, आपण रुटीन चेकिंगमध्ये जसं ECG करा, शुगर्स करा, तसं रुटीन चेकिंगमध्ये अँजिओग्राफी होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक प्रोसिजर असेल तर त्याला काही कॉम्प्लिकेशन्स असतात, काही त्रास होऊ शकतो. तर ज्या माणसाला हृदयविकाराचा त्रास आहे त्यालाच ते कॉम्प्लिकेशन खूप कमी आहे प्रमाण त्याचं, त्याला ते जस्टिफाईड आहे. ज्याला काही आजार नाही आहे, मला काही त्रास नाही, मी त्याला अँजिओग्राफी करून माझा चेकअप करून घेऊ का, गाडीचं लोक चेकिंग करून घेतात, तर हे सर्व्हिसिंग सेंटर नव्हे, हे लक्षात ठेवा. कारण हे पण एक खूप ट्रेंड आहे किंवा काही नाही आहे पण एकदा बघून घ्या. हां, आणि थोडंसं आज एक एक्झिक्युटिव्ह चेकअप किंवा फुल बॉडी चेकअपचं जे पेव फुटलं आहे ते जरा प्रॉब्लेमॅटिक आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्यांना जरुरी आहे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करून घ्यावं असं मला वाटतं. उगीच खाजवून खरूज काढू नये. मला वाटतं हा फार महत्त्वाचा संदेश आपल्याला या चर्चेमधनं मिळतोय की अनावश्यक म्हणजे तपासण्या करणं जसं गरजेचं आहे तसं अनावश्यक तपासण्या न करणं हे पण महत्त्वाचं रोजचं आहे. उदाहरण सांगतो. सरांनी अचूक म्हणतात ना, हिटिंग द नेल असा सल्ला दिलाय आपल्याला. कारण रोजचा पेशंट सांगतो त्रास काही नाही, पैसा खूप आहे, लहर आली, पूर्ण चेकअप करून आले, सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत, तिथे 4-5 पिवळ्या रेघा बघतात आणि थरथरत येतात. डॉक्टर मला कोलेस्ट्रॉल झालंय, की डॉक्टर हे बघा हा रिपोर्ट आजारी आहे. म्हटलं तुम्हाला काय होतं, मला काही नाही होतं. हो म्हटलं मग कशाला तडफडताय. त्यामुळे आजार नसताना रिपोर्ट्स करून पिवळ्या रेघा बघून तडफडणारे खूप लोक होत चाललेत. या आजाराला उपायच नाहीये काही. आणखी एक सांगा की सडपातळ शरीरयष्टी असलेल्या माणसांना हृदयरोगाचा धोका असतो का? तसं पाहिलं तर प्रत्येकाला असतो का? नाही, त्याला स्थूल व्यक्तीच्या मानाने कमी असतो, नो डाऊट, पण धोका हा असतोच. आणि सर्वसामान्य माणसांना हृदयरोग टाळण्यासाठी काही पथ्य, आहार, व्यायाम पाळता येतील का? तर निश्चितच येतील. मला वाटतं आपण प्रतिबंधात्मक ह्या ज्या हाय रिस्क फॅक्टर बघितलेत ते टाळले म्हणजे वजन आटोक्यात ठेवणे, आहारावर कंट्रोल काय ते पण आपण बघणार आहोत. डॉक्टर चोपडांना मी आता विचारतो की कोलेस्टेरॉल, आता विषय निघालाच आहे की कोलेस्टेरॉलवर पिवळी रेघ असते आणि ते वाढलं की भीती वाटते, पण त्याचबरोबर जिभेवर ताबा पण राहत नाही. पावसाळ्यात भजी खावीशी वाटतात आणि वडापाव पण सोडवत नाही. तर अशा वेळेला बरेच डॉक्टर स्टॅटिनच्या गोळ्या देतात. स्टॅटिन म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी. तर हे स्टॅटिन घेतली म्हणजे सेफ असं आहे का? आणि स्टॅटिनची गोळी घेणं कितपत योग्य आहे? कोलेस्टेरॉल हा आता एक परवलीचा शब्द झाला आहे. म्हणजे माझ्याकडे जसं मनोज बोलला तसे बरेच रुग्ण आपल्या कोलेस्टेरॉलच्या लेवल्स चेक करतात. त्या काहीतरी 220-230 असतात. पिवळी रेघ असते म्हणून त्यांचा कोणीतरी फॅमिली फिजिशियन त्यांना स्टॅटिन्सची गोळी चालू करतो आणि ही गोळी घ्यायला सांगतो. आता कोलेस्टेरॉल हा तसं बघितलं तर आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. पेशी तयार होण्याकरता संप्रेरके, हॉर्मोन्स, जे आपल्या शरीरातले वेगवेगळे थायरॉईड, प्रजननाकरता लागणारे जे काही हॉर्मोन्स आहेत हे तयार होण्याकरता कोलेस्टेरॉल महत्त्वाचा घटक आहे. आता या कोलेस्टेरॉलचे आपण 3 प्रकार करतो, युजली 4 प्रकार. टोटल कोलेस्टेरॉल, LDL कोलेस्टेरॉल म्हणजे कमी घनतेचा कोलेस्टेरॉल, तो हा घातक असतो. हा LDL कोलेस्टेरॉल जर वाढला तर तो नसांच्या अस्तरामध्ये जाऊन प्लेक तयार करतो. HDL कोलेस्टेरॉल म्हणजे चांगला कोलेस्टेरॉल, आणि नेमकं भारतीय लोकांमध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलचंच प्रमाण कमी आहे.
25, 30, 32 अशा व्हॅल्यूज आपण बघतो आणि नॉर्मल व्हॅल्यूज आहेत 40 ते 60च्या रेंजमध्ये आणि फार कमी वेळा मी 50च्या वरती HDL कोलेस्ट्रॉल भारतीय लोकांमध्ये बघतो आणि त्याच्यामुळे भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण येण्याचं कारण एक जास्त आहे, कारण HDL कोलेस्ट्रॉल कमी आहे. आणि HDL कोलेस्टेरॉल जे चांगलं कोलेस्टेरॉल आहे हे वाढवायचं जर असेल तर याला फक्त व्यायाम हीच एक चांगली गोष्ट आहे. आता स्टॅटिन्सबद्दल जे केलं जातं की आज कोणी कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स बघून स्टॅटिन्सच्या गोळ्या चालू करतो, हे अतिशय अयोग्य आहे. कारण की स्टॅटिन्स एकदा चालू केले की ते आयुष्यभर घ्यायचे असतात. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे तुम्हाला एन्जिओप्लास्टी झाली आहे, हृदयविकाराचा झटका, पक्षवाताचा झटका, बायपास झाला आहे, स्टॅटिन्स हे आयुष्यभर घ्यावे लागतात ॲस्प्रिनच्या गोळीसारखं. पण तुम्हाला जर फक्त कोलेस्ट्रॉल वाढलं आहे आणि कोणतेच रिस्क फॅक्टर्स नाही आहे, डायबिटीज नाही आहे, BP नाही आहे, फॅमिली हिस्ट्री नाही आहे, तर मग तुम्हाला कोलेस्ट्रॉल स्टॅटिन्सची गोळी फक्त आकडे बघून घेऊ नका. कारण की स्टॅटिन्स बंद केल्यानंतर 12% लोकांमध्ये पुन्हा नसांच्या अस्तरांना इजा होऊन अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं आणि आता नवीन संशोधनामध्ये 12% लोकांमध्ये नवीन डायबिटीज निर्माण होतो. त्याच्यामुळे हाही गोळी घेताना आपल्या हृदयरोग तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय ह्या गोळीचा वापर करू नये असं मी इथे नमूद करेल. यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की ही अमेरिकन शैली आहे विचार करण्याची, की कोलेस्ट्रॉल वाढलं का तर मग स्टॅटिनची गोळी घ्या. म्हणजे कोलेस्ट्रॉल का वाढलं ते बघू नका, ॲसिडिटी झाली का ॲसिडिटीची गोळी खा. अरे पण तिखट खाऊन होत असेल तर तिखट नका खाऊ. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करायचा नाही, मजा करायची. TV बघून डोळे दुखतात का मग चष्मा लावा, पण TV बघणं कमी करू नका. तर ही वृत्ती मला वाटतं बदलली पाहिजे आणि त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं आपण निराकरण केलं पाहिजे. डॉक्टर हिरेमठ सरांना मी एक डॉक्टरांच्या वतीनं प्रश्न विचारतो की हार्ट अटॅक येऊ नये म्हणे बरेच डॉक्टर स्वतःच इकोस्प्रिन घेतात. मला हार्ट अटॅक नको, रोज बघतो तेव्हा डॉक्टर पण हादरून जातो. बापरे मला आला तर काय, तर बरेच डॉक्टर स्वतःहून सुद्धा इकोस्प्रिन घेतात. तर ही प्रॅक्टिस कितपत योग्य आहे? अगदी चुकीची प्रॅक्टिस आहे ही. दोन दृष्टीने चुकीची आहे. एक तर म्हणजे शास्त्र म्हणून ते चुकीचं आहे आणि ही प्रवृत्ती चुकीची आहे. दोन्ही दृष्टीने ते बरोबर नाही आहे की ॲस्पिरिनवरती आता पुष्कळ जास्त संशोधन झालं आहे पूर्वीपेक्षा आणि सहजासहजी ॲस्पिरिन आपण कोणालाही द्यायचं नाही. म्हणजे कोणाला काही त्रास नाही आहे त्याला अजिबात ॲस्पिरिन द्यायचं नाही. व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे कुठल्या तरी आर्टरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा एखाद्याला डायबिटीज झालेला आहे तर अशा व्यक्तींना फक्त ॲस्पिरिन दिलं तर सगळ्यांनी सर्रास ॲस्पिरिन घ्यायचं नसतं. हा एक भाग आला. स्टॅटिनमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेटर्स आता आमच्या स्मार्टफोन्सवर आलेले आहेत. त्या कॅल्क्युलेटरप्रमाणे बरेचसे पेशंट जे पूर्वी स्टॅटिनवर होते ते पूर्ण आता ऑफ करता येतात. कारण की डॉक्टर मनोज चोपडांनी सांगितलं तसं की उगीचं नुसतंच कोलेस्ट्रॉल जास्त आहे म्हणून गोळी खाल्ली हा विचार चुकीचा आहे. आणि उगीचंच गोळ्या घेण्याकडे अतिशय म्हणजे आपला कल नसावा. गोळ्या ह्या फक्त एखादी जी काही ॲबनॉर्मॅलिटी ती करेक्ट होण्यासाठी आहे. प्रतिबंधक उपाय हा आजार होऊ नये म्हणून असा जीवनशैली प्रतिबंधकतेसाठी आहे आणि उपचारांसाठी गोळ्या आहेत असं जर आपण थोडं मनात ठरवलं तर हे नक्की सोपं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न मी सरांकडे दिलेला आहे. ॲक्च्युली त्यांनी अतिशय कळवळून दिलं की प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता खूप प्रश्न येत आहेत. त्यांनी डॉक्टर चोपडांकडे एन्जिओग्राफी केलेली आहे त्यामुळे मी सेकंड ओपिनियन म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सेकंड ओपिनियन दिलं. एक तर हिरेमठ सरांची अपॉइंटमेंट मिळत नाही महिना. तर म्हणून मी प्रश्न त्यांच्याकडे डायरेक्टली दिला आहे की 4 ब्लॉक आहेत 80, 85, 85, 90. तर आता काय केलं पाहिजे? मला वाटतं म्हणजे दिस इज ओपन कन्सल्टेशन लेटेस्ट. हो, या उत्तरामध्ये एक 4 आकडी फिगर वाचली आहे व्यक्तीची. बरं, ॲक्च्युली त्यांचा प्रश्न असा आहे की 52 वर्ष वय आहे. 2007 साली पहिला हार्ट अटॅक आला आहे आणि आता डॉक्टर मनोज चोपडांनी एन्जिओग्राफी 2 दिवसापूर्वी केले. त्याच्यामध्ये 4 ब्लॉक आहेत 85, 85, 90, 95 आणि डॉक्टरांनी बायपास करायला सांगितलेलं आहे. मी एन्जिओग्राफी न बघता सुद्धा तुम्हाला मी सांगू शकतो की प्लीज बायपास करून घ्या. तुम्ही इथे आलात आज प्रोग्रामला हे सुद्धा एक धाडस आहे असं मला वाटतंय खरं तर. याचं कारण की वय लहान आहे. तुम्ही 52 वर्ष डॉक्टर मनोज नाईकने मगाशी सांगितलं 52 वर्ष नाही हारून जायचं. हा आजार पूर्ण विजय मिळवण्यासारखा आजार असतो. प्रतिबंध करता येतो किंवा बायपासमधनं याच्यातनं बाहेर पडता येतं, अँजिओप्लास्टीतनं बाहेर पडता येतं. त्यामुळे जरूर तुम्ही यंग आहात. पुढच्या तुम्हाला 20-25 वर्षांचा विचार करायला पाहिजे. त्या दृष्टीने आत्ता तुम्ही बायपास करून घ्या. त्यामुळे काय होईल की एक लागलेली आग आहे ती विझवण्याचं काम हे बायपास करणार आहे. तुमच्या जीवाला जो धोका आहे तो या बायपासने टळणार आहे
आणि त्याच्यानंतर पुढे ब्लॉक तयार कुठे होऊ नयेत, नवीन ब्लॉक उद्भवू नयेत, या चालेल्या चांगल्या बायपासचा तुम्हाला दशकानुदशकं फायदा व्हावा म्हणून मग प्रतिबंधक उपाय पुढचे चालू राहील. आत्ता तुम्ही प्रतिबंधक उपायाचा विचार करू नये. आत्ता डायरेक्टली मेकॅनिकल ट्रीटमेंट आणि डॉक्टर मनोजनी सांगितल्यामुळे त्यामध्ये काही दुमत असायचा प्रश्न येत नाही. जरूर बायपास करून घ्यावा. आता खूपच प्रश्न आलेत, ते मी जरा क्लासिफाय करतो, ते जरा एकत्र करतो. माझ्याकडचे काही प्रश्न शिल्लक आहेत विचारण्याचे, अतिशय महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. पण दरम्यानच्या काळात अत्याधुनिक उपचार कितपत उपयुक्त असा एक हिरेमठ सरांचा स्लाईड शो आपण बघूयात, साधारणपणे 30 मिनिटाचा, आणि त्यानंतर परिसंवाद आपण चालू ठेवू. शास्त्र एवढं वेगाने पुढं जात आहे की त्यातली थोडी माहिती असणं बरं असतं. कारण डॉक्टरांकडे गेल्यानंतर एकदमच असं वाटत नाही काहीतरी नवीन सांगताय, पूर्वी ऐकलेलं नाही असं सांगणं, याच्यापेक्षा सुद्धा आपण थोडक्यात हे समजून घेऊ. आता क्वीन एलिझाबेथ साधारण 40 वर्षापूर्वी हजबंड वाईफ वरच्या फोटोत, वरच्यामध्ये कसे होते आणि खाली कसे होते तुम्ही बघाल. त्यांचा एलिगन्स मात्र तोच आहे, रॉयलिटी तशीच त्यांची राहते. कपडे थोडेसे बदललेले आहेत. कार्डिओलॉजीचं असं होत नाही, आमूलाग्र घडून जातो. कार्डिओलॉजी जी 15 वर्षापूर्वीची होती आणि आत्ताची होती याच्यामध्ये प्रचंड फरक आपल्याला जाणवतो. हृदय मात्र बिचारं जसं गेले शतकानुशतकं चालू आहे तसंच ते चालू राहील. त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. प्रॉब्लेम आपला आहे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे याच्यामध्ये हे बिघाड घडत आहेत. इतके वर्ष कार्डिओलॉजीमध्ये असून सुद्धा दरवेळेला मी ही फिल्म बघतो, कार्टून बघतोय, व्हिडिओ बघतो, त्यावेळेला अजूनही माझ्या अंगावरती काटा येतो की हे कसं बनवलं आहे. वरचे कप्पे काय, खालचे कप्पे काय, प्लंबिंग सिस्टीम आहे, ह्याला इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे, ह्याला दारं खिडक्या आहेत, झडपा आहेत, असं एक कम्प्लीट युनिक डिझाईन निसर्गाने बनवलं आहे. आणि एवढं कॉम्प्लिकेटेड आणि नाजूक डिझाईन जे 100 वर्ष चालेल असं बनवून आपल्याला दिलेलं आहे, तर त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात असतं. आणि अर्थातच मॉडर्न मेडिसिनने आपण त्याची जास्त चांगली काळजी घेऊ शकतो. आणि अक्षरशः नट बोल्ट स्क्रू लावून सुद्धा याची डागडुजी करावी अशा प्रकारचे वेगळे वेगळे उपचार पद्धती आता आपल्याकडे आलेल्या आहेत. हॉस्पिटल्ससुद्धा हल्ली हॉस्पिटलसारखे दिसत नाही, 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलसारखे दिसायला लागलेत. आणि अर्थातच रेट्स पण तसेच झालेले आहेत, असं पण तुमच्या लक्षात येईल. एक्स ॲक्सिसवर तुम्ही बघाल की ॲफ्लुअन्स, अर्बनायझेशन, एज्युकेशन म्हणजे या गोष्टी तुम्हाला सहज कळतील. आणि वाय ॲक्सिसवरती हाय ब्लड प्रेशर, लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल, डायबेटीस, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. तर जसं शिक्षण वाढत जातं, शहरीकरण वाढत जातं आणि संपत्ती सुबत्ता वाढत जाते, तसं हायपरटेन्शन, डायबिटीस हे सुद्धा वाढत जातात. आणि त्या लिंबवरती तुम्ही बघाल की या इथे इंडिया अर्बन, आपण इथे आहोत, इथून आपण पुढचे 20-25 वर्ष असे वरती जाणार आहोत. त्यामुळे या सर्व गोष्टींवरती जर आपण आळा घातला तर मग आपण हळूहळू खाली जाऊ शकतो. आणि प्रगत देशांनी ते केलेलं आहे. युरोप, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया तुम्ही बघाल की असं ते वरती जाऊन खाली आलेले आहेत. त्यांच्याकडे सुबत्ता वाढतीये तरीसुद्धा कोलेस्ट्रॉल अवेअरनेस, एक्सरसाइज अवेअरनेस, स्मोकिंग अवेअरनेस, सोसायटीमधले घातलेले नियम घालून देणं, सगळ्यांपर्यंत पोचणं, या सगळ्या. आणि अशा कार्यक्रमात पूर्वी त्यांच्याकडे 20 वर्षापूर्वी झालेले असतील होते असे कार्यक्रम, म्हणून ही अवेअरनेस वाढून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे कमी झाल्या आहेत. तर आपण एक देश म्हणून त्यांच्याकडे जायला पाहिजे. आपण व्यक्ती म्हणून आजच इथून खाली आपला प्रवास सुरू करायला पाहिजे, जर अजून ऑलरेडी आपण केला नसला तर. पेशंट्स पण जसं वर्ष जातात तसे बदलत जातात. पूर्वीच्या काळचे पेशंट कसे न माहिती असलेले, अनअवेअर, सरेंडरिंग टाईप असे पेशंट होते. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे त्यांना देव मानायचा आणि कार्डिओलॉजिस्ट ते विचार करायचे नाहीत फार. मधल्या काळामध्ये गेले मला वाटतं 15 ते 10 वर्षापूर्वीचे पेशंट होते, त्यांना माहिती असायची, ते प्रश्न विचारायचे, ते स्वतः निर्णय घेऊ शकायचे, कार्डिओलॉजीशी चर्चा करू शकायचे. पण आत्ताचे जे नवीन जनरेशनचे जे पेशंट आहेत ते मात्र अवेअर आहेत. ते कॉम्प्युटरमधनं माहिती काढून येतात, माहिती आमच्याकडे घेऊन येतात. आणि कार्डिओलॉजिस्ट हा फक्त एक प्रोफेशनल असतो, त्यांच्यासाठी फार गॉड बीड काही नसतो. आणि ते खरं आहे, खरं सांगायचं तर. नवीन प्रकारचे रिस्क फॅक्टर्स आले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, स्मोकिंग आहे, कोलेस्ट्रॉल आहे, जुन्या टाईपचे रिस्क फॅक्टर आहेत. तर पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज होऊ शकतो असं एक नवीन संशोधन आहे. पुढच्या 1-2 वर्षामध्ये पूर्णपणे ते एस्टॅब्लिश होईल. आणि आता मी महाराष्ट्राच्या गावोगाव फिरत असतो, लहान गावांमध्ये पण. आता तिथे असं शहरी भारत आणि खेडेगावातलं भारत असं राहिलंच नाही, ग्रामीण भारत असं राहिलेलंच नाही. सगळीकडे शहरीकरण आहे. छोट्या गावांमध्ये पण ट्रॅफिक जॅम आहेत,
कंजेशन आहे, पोल्युशन आहे, माणिकचंद आहे, सगळं सेम सगळीकडे असतं. त्यामुळे हा प्रकार आपल्याकडे ते दिसू शकतो. पेरिओडोंटायटिस नावाचा एक नवीन आजार आहे की ज्याच्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. तुम्ही बघाल, एक 36 वर्षाचा जळगावच्या जवळच्या खेडेगावातून आलेला एक शेतकरी होता. 36 वर्षाचा अतिशय काटक शेतमजुरी करणारा माणूस, पण 3 ब्लॉक्स होते, त्याला बायपास करायला लागला. बाकी काही नाही, पण त्याच्या हिरड्यांचा झालेला हा त्याचा आजार होता. त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. खेडेगावामध्ये हिरड्यां वगैरेकडे लक्ष देण्याची त्यांची प्रायोरिटीच नसते कदाचित. पण जसं आता लहान मुलांना आपण सांगतो की दात स्वच्छ ठेवा, हिरड्या स्वच्छ ठेवा, तसं आपण सर्व ॲडल्ट्सना पण सांगण्याची गरज झालेली आहे. कारण या पेरिओडोंटायटिसमुळे पुढे तुम्हाला रक्तवाहिनीतले आजार होऊ शकतात. तुम्ही बघाल, ह्या बोटांमध्ये काळी काळी झालेले आहेत बोट, अशा टिपला, ही सगळी टिप्स म्हणतो आपण त्याला, हे सगळे काळी झालेत इथे, किंवा नकल्स आर पिगमेंटेड. तुम्ही बघाल, हे पण इथे असं पिगमेंट झालेलं आहे. याचा अर्थ व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी. मी मगाशी म्हटलं की शक्यतो शाकाहारी आमच्याकडे येणाऱ्या गुजराती मारवाडी फॅमिलीजमध्ये खूप वेळा हे दिसतं की पूर्ण शाकाहारी असतात. दूध मग नंतर घेणं बंद होतं, प्राणीजन्य पदार्थ शरीरात जात नाही. एक 32 वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला होता. तो अर्थात गुजराती मारवाडी नव्हता. एक 32 वर्षाचा मुलगा, लग्न दुसऱ्या दिवशी होतं, आदल्या दिवशी रात्री त्याला हार्ट अटॅक आला होता. लग्नामुळे आला होता की काय माहिती नाही, पण असंच आला होता त्याला. आणि मग त्याची आम्ही त्याला हे दिलं, ते डॉक्टर मगाशी म्हणले फार्मॅको इन्व्हेसिव्ह, त्याला आम्ही ते औषध दिलं, रक्तगाची वाट विरघळणारं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्याच्या हाताच्या आर्टरीनं, रेडियल आर्टरीतनं अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी पूर्ण नॉर्मल होती. आणि आम्ही त्याला काही न सांगता, इथे बँडेज बिंडेज काही लागायची गरज पडत नाही, त्याला लग्नाला आम्ही उभा केला कोणालाही न सांगता. आणि तो हनीमूनलाही जाऊन आला नंतर. अशा प्रकारचं हे अद्ययावत हे ट्रीटमेंट होऊ शकते. व्हिटॅमिन Dची कमी, सूर्यप्रकाश अंगाला लागतच नाही आपल्या, त्यामुळे या सूर्यप्रकाशाच्या देशात राहून सुद्धा व्हिटॅमिन D आपल्याकडे इतकं कमी पडतं की त्याच्यातूनही हार्टचे आजार, डायबिटीससारख्या आजारामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. व्हिटॅमिन Dची लेवल 30 लागते. मी स्वतःची केली, म्हणलं सूर्यप्रकाश लागत नाही करून, तर माझं 8च होतं व्हिटॅमिन D फक्त. त्यामुळे आता मी व्हिटॅमिन D खाऊन दुरुस्त झालेला माणूस आहे. सूर्यप्रकाशात मगाशी डॉक्टर म्हणाले तसं जायची जरूर पडत नाही. हे एका प्रकारचं ECG मशीन पूर्वीचं असं होतं. एक पाय पाण्यात बुडवून ठेवायचा आणि एवढी सगळी यंत्रणा लावायची आणि त्याच्यातनं एक लीडचा ECG यायचा. अशी ECG सुरुवात झाली आयन्थोवेनच्या जमान्यामध्ये. आणि आता एक 24 आवर ECG निघाला आहे. हे असं गळ्यामध्ये लावायचं होल्टरचं मशीन आणि हे एक शर्टच्या आतमध्ये घालायचं. या माणसाचं ECG किंवा ब्लड प्रेशर घेतलं जात आहे असं कोणाला कळत नाही. तो 24 तास जातो. 24 आवर ॲम्ब्युलेटरी होल्टर मॉनिटरिंग, म्हणजे 24 तासाचा ECG. मी लोक असतात की रात्री धडधड होते किंवा अस्वस्थ होतं आणि डॉक्टरांकडे जाईपर्यंत सगळं नॉर्मल झालं, सगळे पुढचे तपासणे नॉर्मल. यांच्यासाठी म्हणून हे 24 आवर होल्टर खूप उपयुक्त ठरतं की दुसऱ्या दिवशी आपल्याला असा रिझल्ट मिळतो कॉम्प्युटरमधनं की गेल्या 24 तासामध्ये 1,17,028 ठोके पडले. रात्री 2 ते 3 या वेळामध्ये हृदयाच्या ठोक्याचं प्रमाण 20 झालं होतं. किंवा संध्याकाळी 6 वाजता तो थोडी धडधड झाली, त्यावेळेला हृदयाचे ठोके अचानक 220 झाले होते. ही सगळी आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी असते ती ह्या 24 आवर होल्टर ECG मधनं मिळू शकते. त्यामध्ये एक BP असा शब्द मी वर लिहिला आहे. बरेच जण म्हणतात, डॉक्टर तुमच्याकडे आल्यावरती माझं ब्लड प्रेशर वाढतं. आणि खरं असतं ते. त्याला आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो की डॉक्टरांचा व्हाईट कोट पाहिला की BP वाढतं. अशा व्यक्तीला आपण BPची टॅबलेट दिली तर घरी जाऊन त्याचं BP एकदम डाऊन होऊन जातं, त्यांना चक्कर बिकर यायला लागते. तर हे पण समजून घेण्यासाठी हे 24 आवर BP मॉनिटरिंग मस्त असतं. 24 तासामध्ये हे मशीन घरच्या अवस्थेमध्ये, माणूस झोपलेला असताना, फिरायला गेलेला असताना जवळजवळ 40 वेळेला हे BP घेतलं जातं. आणि मग आपल्याला कळतं की खरंच ह्याला घरी काही नाही आहे, कुठेतरी इमोशनल स्ट्रेस झाला, डॉक्टरांकडे गेलो, त्याचं BP वाढतंय. मग त्याला थोडी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, योगिक वे ऑफ लाईक मेडिटेशन, ह्याच्यातनं तो हा माणूस पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही काही इमेजेस आहेत ना, पूर्ण नव्या असतात. पाण्याखाली गोळी झाडली तर ती कशी दिसेल ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. कशी ही अशी दिसते, ही अशी दिसते, मग कधी आपण विचारच करत नाही की पाण्याखाली गोळी झाडल्यानंतर ती अशी दिसू शकेल. हार्ट पण असं दिसू शकेल असं तुम्हाला वाटत नसेल. हे हार्ट बघा कसं दिसतंय, ते रंगीबेरंगी हार्ट, याला 3D एको म्हणतात. हार्टचे जे वेगळे वेगळे सेक्शन्स आहेत ते बरोबर पंप होत आहेत की नाही हे बघण्यासाठी म्हणून ही 3D एकोची टेस्ट असते. आणि तुम्ही बघाशी बाहेर ऐकलं असेल की 4D एको. 4D एको म्हणजे या जुन्या प्रकारच्या 3D एकोमध्ये मशीन असे 3 याच्यामध्ये ॲक्वायर करायचं आणि नंतर ते कन्स्ट्रक्ट करून तुम्हाला 3Dची इमेज द्यायची. 4D म्हणजे तुम्ही प्रोब ठेवल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला 3Dची इमेज ही मिळू शकते. अशा प्रकारचे अद्ययावत 4D एको कार्डिओग्राफी.
PET नावाची एक टेस्ट असते, मी थोडासा ह्याच्यावर कमी वेळ घालवणार आहे. CT एन्जिओ ही टेस्ट तुम्ही नक्की ऐकली असेल की डोक्याचा कसा स्कॅन होतो तसं नुसतं हार्ट त्या मशीनच्या आत जायचं आणि बाहेर यायचं आणि 5 मिनिटामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा फोटो मिळतो. आता पुढे असंच होणार, एखादा माणूस अक्यूट चेस्ट पेन म्हणून एखाद्या मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आला, त्याचा ECG केला आहे, त्याची प्राथमिक तपासणी होते, तर पहिल्या 10 मिनिटामध्ये त्याचं CT एन्जिओ होईल. यामध्ये ट्रिपल रूल आउट अशी एक पद्धती असते. याच्यामध्ये आपल्याला कळतं की या वयाच्या करोनरी आर्टरीमध्ये त्रास आहे, फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट झालेली आहे का हृदयाच्या महारोहिणीमध्ये काहीतरी टेअर झाले. अशा तिन्ही गोष्टी 5 मिनिटाच्या आत ह्याचं निदान होणार आहे. आणि मग जी संदिग्धता राहते की हे हार्टचं आहे का दुसरं काही, ही संदिग्धता 5 मिनिटाच्या आत जाईल. अशा प्रकारच्या वेगाने आपण या CT एन्जिओकडे पाहतोय. हीच एक ट्रिपल रूल आउट. तुम्ही बघाल की इथे महारोहिणीमध्ये पापुद्रा सुटला, याला डायसेक्शन आपण म्हणतो. इथे रक्तवाहिनीमध्ये असलेला अडथळा दिसतोय आणि इथे फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये असलेली क्लॉट दिसते. या तिन्ही गोष्टी हार्ट अटॅकसारखेच आपल्यासमोर येतात, पण त्याचं पटकन निदान होण्यासाठी या CT एन्जिओचा यापुढे उपयोग होऊ शकेल. रेडियल एन्जिओग्राफी म्हणजे पायामधनं न करता हातामधनं रक्तवाहिनीची एन्जिओग्राफी होते, एन्जिओप्लास्टी पण होते आणि एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर अशा प्रकारे चालत हा पेशंट कॅथलॅबमधनं बाहेर जाऊ शकतो. म्हणजे या बाईंना खूप विनंती करून आम्ही त्याला कॅमेरासाठी म्हणून हसायला लावलेलं आहे, पण तरीसुद्धा बरेचसे पेशंट कम्फर्टेबल असतात, एवढा काही त्यांना त्रास होत नाही. आयव्हस नावाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आयव्हस म्हणजे रक्तवाहिनीच्या आतून घेतलेला अल्ट्रासाऊंड. आता रक्तवाहिनीच्या आतमध्ये 3 मिलीमीटर व्यासाच्या रक्तवाहिनीमध्ये आपण एक अल्ट्रासाऊंड प्रोब घालतो आणि मग अशा प्रकारे त्याची चित्र घेतो. आता या व्यक्ती फक्त 40 वर्षाची होती आणि त्यांना हार्ट अटॅक आली, स्त्री होती, त्यामुळे कळत नव्हतं कशामुळे हार्ट अटॅक आला आहे. तर आम्ही त्यांचं आयव्हस केलं आणि बघाल की आतमध्ये हे सगळं दिसतंय, रक्तांच्या आत आहोत आणि खाली तुम्ही बघाल की या इथे साधारण इथून ते इथपर्यंत असा एक पापुद्रा सुटलाय, त्याचा रक्तवाहिनी जशी काही आतून फाटलेली आहे, याला आपण डायसेक्शन म्हणतो. हे स्पॉन्टेनियस डायसेक्शन झाल्यामुळे त्यांना हा हार्ट अटॅक आला होता आणि मग त्यांना ट्रीटमेंट देऊन पूर्ण बरं केलं. हे आयव्हस शिवाय हे निदान करणं अक्षरशः जमलं नसतं. OCT नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल की हे जे पांढरे डॉट्स आहे हे स्टेंट आहे. तो स्टेंट पूर्णपणे दाबून असं रक्तवाहिनीला बसवला गेलेला नाही, असा अर्धवट बसलाय आणि या स्टेंटमध्ये मग क्लॉट होऊन प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. त्यामुळे स्टेंट बसवल्यानंतर आपण जर हे OCT केलं तर स्टेंट बरोबर बाजूला जाऊन चिकटून बसला आहे की नाही हे कळण्यासाठी त्याची मदत होत असते.